हरी हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय कपिवरी मारुद्रानुमान की जय श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः रणी दंडोनी रावणासी सावधान करावे सुमित्रासी रामाला अति स्नेहसी जीवी जीवासी जीवन नगद्या नात्राने सांगायला सुरुवात केल्यात रणांगणामध्ये रामाने रावणाला दंडन केले पळवून लावले रणांगणामधून रावण त्या ठिकाणी लंकेला पळून गेला रावण हातात पळून गेला पण तो राम काय आहे दिनाचा दयाळ आहे कृपेचा सागर आहे आपल्या भावाला त्या ठिकाणी शक्ती लागलेली आहे आणि त्याचा प्राण वाचव हा प्रयत्न करण्यासाठी ते स्नेहाला प्रेम हे झालं आणि प्रेमाच्या परिभारामध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या जवळ आलेले आहेत राम जगाचा जीवन राम जीवाचा चितगण सका आत्मा राम आपण राम परिपूर्ण परब्रह्म राम परिपूर्ण परब्रह्म परमात्मा आहे राम पूर्ण जगाचे जीवन आहे राम जगाचा त्या ठिकाणी आत्मा आहे सर्वाचा जर राम गेला की झालं त्या ठिकाणी देहाला काही किंमत नाही सर्वाचा प्रतिपालन करणारा कारण त्या ठिकाणी सर्व भार त्याच्यावर घातला की त्याच्यावर हे जग कळते त्या ठिकाणी नामदेवाला इतर सर्व त्या ठिकाणी जेणारा सर्वाचा त्या ठिकाणी मालक आहे सर्वाला सांभाळणार आहे सर्वाला त्या ठिकाणी प्रेम देणारा सर्वाला संकटात फक्त त्या ठिकाणी लक्ष्मणाने त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यातून पडलेला आहे लक्ष्मणाचा कळवळा उपजला आणि लक्ष्मणाच्या कळवळ्यातला लक्ष्मणाला सावधान करण्यासाठी राम जगाचे जीवन आणि चिदभानू त्या ठिकाणी लक्ष्मणाजवळ पोहोचलेले आहेत तो चिराम सोयापन वाचवया लक्ष्मण कृपाळू संतुष्टला संपूर्ण त्याशी कल्पांती मरे असेना त्याशी कल्पांती मरण असेना त्या ठिकाणी सर्वाचा चालक आहे सर्वाचा मालक आहे मी बोलिविल्या वेदू बळे सूर्या माझ्या बळे सूर्य चाले त्याच्या बळाने सूर्य चालतं आणि त्याच्या सत्तेवर वेद बोलतो ऐसा तो ब्रह्मांडाचा समर्थ धनी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तुकाराने त्याला शरण गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी असा जो असणारा कृपाळू प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आणि लक्ष्मणावर दया उपजवली सर्वाचा एक करून त्या ठिकाणी लक्ष्मणाला कोणत्याही प्रयत्नामध्ये आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी प्राण वाचविण्यासाठी लक्ष्मणाच्या जवळ प्रभू रामचंद्र येऊन थांबलेले आहेत राम निज ज्ञानाती समर्थ्य तो ही वानराचा विचारांत अनुभव सरला सोयवर्तत अनुचरित लक्षोनी अनुचरित लक्षण राम त्या ठिकाणी स्वतः जेव्हा आपला आपण करणार नाही सर्वाचा विचार घेतो रामाला काय कळत नव्हतं सर्व समजत होतं कळत होतं समजत होतं त्या ठिकाणी परंतु आपल्या मनाने आपण करू नये कोणतंही काम करत असलं तर चौघाला विचारून करावं असं रामाला कळालं त्या ठिकाणी राम त्या ठिकाणी आले लक्ष्मणाजवळ बसले आणि सर्व वानराची फौज जवळ होती आणि वानराच्या फौजाला विचारायला सुरुवात केला माझा त्या ठिकाणी सखा लक्ष्मण त्या ठिकाणी धोक्यात आहे आता याचा विचार काय करतो आता लक्ष्मणाचा प्राण कसा वाचू सर्व याला कळतं परंतु देव दुसऱ्याच्या आधारीवर दुसऱ्यावर एक करून त्या ठिकाणी सांभाळणारा असा तो त्या ठिकाणी जगाचा जीवन प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सर्व वानर सैन्याला बोलू लागलेला आहे भूत भविष्य वर्तमान सर्वही जाणे रघुनंदन तरी मनुष्य नाट्य विडंबन सोय आपण दाविती त्या ठिकाणी भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तीन काळामध्ये काय होणार आहे काय होणार नाही आणि काय होणार आहे मागे काय झालं आता काय झालं पुढे काय होणार हे सर्व जाणता राजा होता चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी असा तो धन्य आहे सर्वाचा अंतरंग जाणणारा होता सर्वाचा त्या ठिकाणी त्याच्या सत्तेपासून सर्व चालणारी त्या ठिकाणी एवढा अधिकार असून सुद्धा त्या ठिकाणी अवतार कोणाचा होता मानवाचा अवतार होता मानवाच्या अवताराने माणसाने माणसाच्या जन्माला आल्यावर माणसासारखं वागलं तर माणूस आहे आणि माणसाच्या व्यतिरिक्त वागलं तर त्या ठिकाणी त्याला माणूस येणार नाही हे त्या ठिकाणी नाटक दाखविण्यासाठी प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी सर्व वानर सैन्यावधी माझा भाऊ आहे परंतु माझा भाऊ रणांगणामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे आपल्या मनाने काही करू नये असा विचार
परमरामचंद्राने करून आणि सर्व वानराचा विचार काय आहे, वानराचा मत काय आहे आणि वानराला विचारून आणि वानराला अनुसरून आता परमरामचंद्र काय करतात. विकळ देखोनी लक्ष्मण जाणोनी भविष्याचे चिन्ह व्रता करी विलपना तेही लक्षण अवधारा. मात्राने किती गोड वर्णन करतात त्या ठिकाणी. मानवाच्या रूपाला आलेले मानवासारखं वागावं, कारण आपल्या मनाने कोणते करणे मनोमार्गे गेला तो येथे मुकला ना हरिपाठी विस्तारला तो त्याने मनाचं करणे म्हणून त्या ठिकाणी आता दुःख करायला सुरुवात केला, विलाप करायला सुरुवात केला. देवाला रडणं नाही राहणं नाही काय नाही, परंतु मानवासारखं वागा म्हणून त्या ठिकाणी मांडीवर लक्ष्मणाला मुंडका घेतला आणि त्या ठिकाणी विलाप करायला सुरुवात केला. आता काय विलाप करतो तेही कथन सावधगिरीने ऐका असे नाथ महाराज सूचना देतात. लक्ष्मण देखोनी हृदयक्षित धरोनी सुसेना हात वंदू स्नेह कळवळी ईत काय बोलत श्रीरामा. श्रीराम देव कसा आहे, शनिवाळू आहे, भक्ताचा प्रेमाळू आहे. मांडीवर लक्ष्मणाने घेतला, लक्ष्मणाच्या छात्यातून रक्त बंबाळ होतं, तर रक्ताचे धारा निघत होते, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि डोळ्यावाटी त्या ठिकाणी पाणी गळीत. सुशांत डॉक्टर होता, त्या डॉक्टरचा हात धरला, हे वैद्यराज माझ्या भावाची त्या ठिकाणी मोठी जखम झालेली आहे आणि वाचाल का नाही ह्याची सर्व नाडी परीक्षा करून ह्याच्यावर त्या ठिकाणी काहीतरी उपचार चालू करा. लक्ष्मण जर गेला तर मी वाचणार नाही असा अति कळवळ्यातून अति जिव्हाळ्यातून आणि त्या ठिकाणी प्रेम त्या डॉक्टराला बोलू लागलेला आहे. प्राण परीस अधिक जाण सका बंधू लक्ष्मण मज एकले सांडून सोये पुऱ्यान मांडिले. माझ्या प्राणाच्या माझ्या जीवाच्या पलीकडला लक्ष्मण आहे, कारण त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे वनवास होता आणि त्या माझ्या पाठीमागे वनवास होता एकल्याच्या, पण तो वनवासाच्या पाठीमागे येऊन त्याने माझ्या आलेला आहे. हे डॉक्टर वैद्यराज सुशांत तुम्हाला विनंती करतो, काही कुठलीही औषधी आणा, परंतु माझ्या बंधू लक्ष्मणाला तुम्ही वाचविलं पाहिजे याची सर्व नाडीपेक्षा करून मला त्याच्या पुढचा सल्ला सांगा असं म्हणून त्या ठिकाणी अति दुःख त्या ठिकाणी परमरामचंद्र करू लागलेले आहेत. सखे बंधू दोघे जण यराचे ऐश्वर्य धरून वना निघोनी आपण पितृवचन पाळावया. वचन पाळावया त्या ठिकाणी. हे डॉक्टर साहेब, हे वैद्यराज, माझा लक्ष्मण त्या ठिकाणी प्राण आहे, माझ्या पाठीमागे वनवास होता, पण तो माझ्या पाठीमागातल्या वनवासाला मला सहाय्य झाला. माझा सखा भाऊ आहे, एकूण एकाचं हात धरून आम्ही वनामध्ये आलो, दंडकारण्यामध्ये आलो आणि दंडकारण्यामध्ये येऊन माझी मनोभावे सेवा केला आणि त्या सेवेमध्ये काय अंतर पडलं की माझा भाऊ दगावलेला आहे, परंतु काही कुठलीही औषधीचं हे करा आणि त्याची नाडी परीक्षा करून माझ्या बंधू लक्ष्मणाला तुम्ही वाचवलं पाहिजे असा हात त्या ठिकाणी अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक परमात्मा करू लागलेला आहे. बावलगावचे महाराज पुंडली कवरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय. कपिवर्य मारुत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. ऐक्य स्वामी रघुनंदन तू सर्वदा पैसावधान बंधू वैकले वासना जन झनी मना धरितोषी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले या सम्राण होय सकळ विद्येच्या अधिकरण
तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ग्रंथाची देवता भगवान रामचंद्र, ग्रामदेव हनुमंतराय, सद्गुरू विठ्ठल महाराज सांडोळकर, जमले सर्व संत मायबाप यांच्या चरणी दंडवत. शक्ती प्रसंगातला दुसरा अध्याय पूर्वार्धातली सेवा. धनी विकळ करीशी मना. होय राम महाराज महाराजवाडी का धनी विकळ करीशी मना. मग तुम्ही सगळा संसार सांगितला. हा विकळ होऊ द्यायचं नाही. वैद्यराज सुचन मंडळ तर आम्हाला मनाची विकलता करू नका. ऐका जरा माझं म्हणणं. उभा राहून चौकाशी चिंतेचे बाण हृदय घेशी, तेने अत्यंत दुखी होशी. अरे! ऐशे मानशी न मानावे. भगवंता चिंतेचे बाण हृदयात घेतलो तर दुःखाला प्राप्त आहे. म्हणून चिंतन करा, चिंता करू नका. हे भगवंताला नाही पंचत्व पावला, नाही आता प्राण गेला. जीवन श्रीने आशे भरला, नाही निमाला सर्वथा. रामचंद्रा याचा प्राण गेला नाही, जीवन श्रीने भरला. ऐका 17 जीवन कळतलं पाणी आणखी लक्ष्मणाच्या शरीरात चालू आहे. म्हणून जीवन कळले भरला, पंचत्व नाही पावला. याचा प्राण जास्त मंदगतीनं चालला आहे. पण आपण व्यान उदान आणि समान हे कार्य करण्यात परवर्त आहे. तर म्हणला विषय न दिशे याचे वदन, नाही पालटले देह चिन्ह, नाही काळी मातडली जाणे. जीवे लक्ष्मण जितासे. याचं लक्षण बाह्य लक्षण बघितले. कानाचे पाळे जरा खाली पडले नाहीत, नाकाचा शेंडा वाकडा झाला नाही, पायाचे तळवे जरा गरम आहेत, हाताचे तळवे गरम आहेत. आणि म्हणून यानं विकळ झालेला आहे. श्रीराम पाहे सावधान, सुप्रसन्न याचे वदन, पद्मदळा सारिके जाणे. मुखचिन्ह दिसतात. हा ज्या जरा कमळाच्या फुलाच्या पाकळ्या सूर्य उगवल्यावर जशा प्रफुल्लित व्हाव्या, तसा लक्ष्मणाचा चेहरा आणखीन टवटवीत व्हा. सुकुमार याचे कर कमळ, शीतळ न लागती चरणथळ, टवटवीत नेत्र युगळ. लक्ष्मण विकळ नाही रामा. ओ रामा प्रभू, याच्या नेत्रामधल्या भावल्या आणखीन सतेज आहेत. याच्या अंगाची कातडी जास्त वर उचललेली खाली चाललेली आहे. म्हणून विकळ गेलेला लक्ष्मण आहे. प्राणहीन पै शरीर, याचे न देखो साचार. सावधान याची गाठे वक्र, शेषावतार हा होय. वैद्यराज रामाला सांगतात तर हा अवतार कोणाचा? शेषाचा आहे. हो, याचे संपूर्ण गात्र आणि वक्त्र म्हणजे तोंड दोन्ही सावध आहेत. देवा सावधाई के रघुनंदना, अरिगज सैन्य पंचानना, राक्षस कुळ निभंजना, बंधुरत्ना बैनाही. देवा अरिगत पंचानना, मानवामधला श्रेष्ठ वीर असलेला, सिंह रूपी असलेला, तुझ्या तरा जंगलाच्या सिंहासारखा इथं. आणि राक्षस कुळ निभंजना, राक्षस कुळाचा नायनाट करण्याकरता तुमचा अवतार आहे. जरा ध्यान शक्ती द्या. भेदे लक्ष्मण, पडला स्थायी जाणे. सर्वता नाही विसरणे, तेही चिन्ह अवधारी. शक्तीच्या भेदानं हा विसर्जन झालेला आहे. आणि त्याच्या अंगातलं लक्षण काय काय आहे तर टी व्ही सांगतो. ऐका म्हणला. तरी दिसताय विकट, तरी पाठवी असे बरोबर धुकधुकीत नेत्र कमळाळू माळ दिसताय. हो, डोळ्याची सतेज कांती आहे. मुख सर्वता याची भय नाही, मी जाणं तुझे पायी प्रतिज्ञा करीतो, तुझे पायी भय नाही. लक्ष्मण मी वैद्यक शास्त्रामध्ये निपुण आहे. तुमच्या पायाची शपथ मी जाणं तुझे वैद्यक तुझे नाव आवश्यक
सौमित्रा भय नाही देख प्रतिज्ञा सुटंक हे माझी. लक्ष्मण मरणारच नाही. कोण म्हणाले? वैद्यराज. भाऊ कुणाचा? रामाचा. आणि प्रतिज्ञा साधी नाही महाराज. आम्ही प्रतिज्ञा केला शाळेत असताना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. पण म्हणलं का भारतातले बांधव नाही ना माय बाप. पण मी प्रतिज्ञा करून सांगतो म्हणतो वैद्यराज, हा लक्ष्मण मरणारच नाही. बोला. शक्ती बेदली हृदय संधी त्याची उपाय कर. पण काही वेळा आणून नवची औषधी पण सुबुद्धी वाचवी मनाची औषधी येते कशी त्या उपायाची सांगेन. एक वेळा प्रतिज्ञा औषधी जाणं नव्हे जाऊन नव्हे सुरू औषधी उपाय उदय कशब्दन कार्यान्वय साधेना. या लक्ष्मणाला वाचवण्याकरता औषधी लागतात. त्या औषधी कशा येतात? रात्रीच्या रात्री आणावं लागतात. त्याचाही उपाय सांगतो म्हणला. उदया येता गमती औषधी प्राप्त होती आणि अनावर ब्रह्मशक्ती उर्मिला पतीनं वाचे साधावी. या कार्याची सामर्थ्य हनुमंताशी इतराची गती कायशी लक्ष्मणाची वाचवावी. इतके सांगून श्रीरामाची सवय सांगे हनुमंताशी आजी सौमित्र वाचवावे अशी. तुझी होशी प्राण रात्री गेल्या तर औषधी गवसात जाता आणि रात्री औषधी आणले तर लक्ष्मण वाचतया. याचा करता मी उपाय तुम्हाला सांगतो. रामा ऐका म्हणले. जवळी बोलावणी वाईन धनगुज सांगे सुशयन लक्ष्मण पडला विषय नाही त्याशी जीवदान तो देवी वाचली. लक्ष्मण रामाशी सुख समाधान सुख सुखुरी अंगदान सुख संपन्न वाहन तो श्रीरामाचा निजभक्त. तुझ सभा श्रीरघुनाथ श्रीराम प्रेमी सदा दुर्लत राम स्मर सर्वदा. तुझ सर्वाभूती समसमान अखंडता रामानुसंधान. दृश्य द्रष्टा निदर्शन रामचित घन देखशी. हनुमंता 60,000 वर्ष माईनं तप करून तुम्हाला जन्म दिली. ज्या रामाचे भेट गुप्त कोण ओळखल्यानंतर तुम्हाला झालेली आहे. पण त्याचं मुख्य अर्थ काय आहे? आता बंधू विषयज्ञ पडलाय. त्याला वाचवणं हा मुख्य अर्थ आहे. आणि त्याला वाचवलं तर तुम्ही रामाचे लाडके होताल. याबरोबरच 18 पद्म वानर 72 कुठे असोल 56 कुठे माकडं रामाचे प्रियकर होते. सूर्यवंगात यामोदन निळा दिवाण सब तुझे नियमा राम भक्त श्रीराम सेवी सर्वदा तुझे नियमा श्रीराम बेटी तुझे नियमा श्रीराम गोष्टी तुझे नियम राम देखला तटी धनेश्वरी तुझे नियमे तुझे नि वानर वंतर झाले श्रीराम सेवे चिंकर तुझे नि भाऊ समुद्र तुझा झाला समुद्र कोणा जन्म मना त्यावरती बुडत होतो मारुती ते तू लावून श्रीराम भक्ती वानर पंक्ती उतरल्या. हे चिन्हवल सांगो किती तू उतरली त्रिजगती तुझे नि पापी उतरती पाप निर्मुक्ती तुझे नि आजी. हनुमंता तुझ्यामुळे आम्हाला राम बघायला मिळाला. तुझ्यामुळे राम भक्ती करायला मिळाली. तुझ्यामुळे संकटात पडल्याला वाचलो. आणि म्हणून रामाची भक्ती प्राप्ती करण्याकरता तुमच्यामुळे आम्हाला मिळालेले आहे. हनुमानजी जरा लक्ष देऊन ऐका. वानर माझी सभेत उपाय पीडिता उपाशी समाज तत्व आणि ओनी विवरात केले तृप्त फळे जळे विवरे सहित यमा तू उधरले विरोधमा समुद्र तिरी पलंगा धर्माचा गोले पांकिवन मासाचा गोळा संपत्ती उधरला केळा सुधी लावणी टाकळा समुद्राला आकला मी छायाग्राक्षी तिने सगळाच गेला अशी सकाळी झुकडांनी वेगेची दुसराक्षी मारले. सुरसा दानवाची मातानं मारून गेला स्पर्धा पाय दोन्ही पर्वत माझा तो इथं होता उधरला अति दुतर समुद्र त्याचा पराक्रम कपिंद्र जाऊनी परतीरा केले चैत्र ऐका. झाडा घेऊन मध्ये रात्री लंका शोधिली मारुती रावण करून रावण सभा पालती सीता निश्चिती शोधले. हनुमंता 4 चौकस लांबी सागराहून पलीकडे जाण्याचं काम 18 पद्म वानरात कुणाला झालं नाही. पण तुम्ही जास्त रथी केलं. रावणाच्या दरबारामध्ये वाऱ्याला विचारून यावं लागत होतं. त्या असल्या दुष्ट रावणाच्या दरबारात 1.5 सिंहासन उंच करून त्याच्यापेक्षा बसलो आणि रावणाला चोरट्या रावणा म्हणण्याची ताकद तुमच्यात होती. एवढंच नाही तर लंका पालती केले जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका हे सामर्थ्य तुमचा आहे देवा. 14 सहस्त्रवंतर तू मारले 100 झाडे जोडवणी समग्र वन चौपेर विध्वंसले जंबूमाळी प्रधान पुत्र तू मारला की अकुमडी इंद्रजाती करुणी क्षात्र रनिसत्वर गांजीला देखो नि समुद्रावन तू करुणी पुचासन तिकट वागबानी करून रते देशानंद विंद लागी लावून पुचाची झाले दाई मुखाचे भस्म करून लंकेश सीता सुदिशानले एकले की आपण अर्धरात्री तुझा अनुनी महापाशा सेतुबंधन संपवले आती संकट निर्म करून खांती वाहून लक्ष्मण इंद्रवीर इंद्रित दारुण तू एकले न मारविला मनी न धरवती धरिता किती कर्मे केली हनुमंता भक्तोत्तमा कपीनाथा श्रीराम सुखार्था बंधू उठवे. ऐका वैकुंठातला देव अवतार घेतलाय राम आणि त्या रामाच्या भावाला उठवायला वैद्यराज म्हणला तुझ्याशिवाय होत नाही. आता इथे एकच सांगायचं नाथ बाबा देवापेक्षा संत मोठे. देवापेक्षा संत मोठे. देवाला उदय काळ करण्याकरता संताचा जन्म व्हावा लागतो
आणि संतांनी देवाचं नाव प्रकाशात आणावं लागतं. म्हणून वैद्यराज म्हणतात, हनुमंता तुमच्याशिवाय काम तर होईच ना, पण या रामाला सुख आणण्याकरता, या रामाला जीवदान मिळण्याकरता, या रामाला आनंद वाटण्याकरता लक्ष्मण वाचला पाहिजे. शीघ्र जाऊन आपण उद्या नाही तर बाजवान वेगळी औषधी दिव्या औषधी आणून बंधू लक्ष्मण वाचवी. पूर्वी विरेजा बोलते तुला की सांगितलं होते त्या जाऊन धुरणाची औषधी ते आणावे. त्या पूर्व पर्वताच्या दक्षिण शीघ्र दिव्या औषधी थोडी ऐकन त्यांना त्याच्या नामाची कुसरी सविस्तरी सांगेन. शल्य विशल्य होती पूर्ण विशल्य करणे तिसा बिजाना तिने आपण वेगे शोधून येणावी. सोय घाय जाती भुजन क्षणे कानपती आपण अंगीन राहो शक्यवन सुवर्ण जान तीस नाव. हो, तो पर्वत जे आहे ना द्रोणांचल, त्या पर्वताच्या दक्षिण भागामध्ये आहेत औषधी म्हणून सांगितलं. पहिलं जामवंतानं तुम्हाला सांगितलं होतं, त्या जामवंतानं सांगितलेल्या पर्वतावर जायचं आहे. ऐका, जामवंतानं सांगितलं होतं, तुम्ही गेलेलं होतं दक्षिण भागामध्ये औषधी येतात शल्य विशल्य, आणि ज्या औषधी टाकल्यानंतर हाडाला हात मिळून सुवर्णमय कांती होती तिचं नाव सुवर्ण आहे. पाण्याशी तर सुकुमार खूप शक्ती चंद्रकांत फळे हिरवी सुंदर रक्तांबर फुले तिची वाचवावया लक्ष्मण करावे सवय गमान. बनवणी धरले दोन्ही चरण वेगळी प्रयाण करावे. आमचा जीवदाता तुला चुकले येता बहु बोलणे नगडे सर्वता सद्गुरु तो आमा तुझ्यानी चुकलो बाबा तुझ्यानी आमा. श्रीरामी प्रेमा प्रिय व्हावया वानरामा श्रीपालवंगमा उठवेगी शिती धरून रघुनंदन करावे सवय प्रयाण केले सगळा संपादन विजयी होऊन येशील. माझे श्री स्वामी श्रीराम याशी माझे भक्ती सुख वानराचे ते मज सांगाची स्मरणाशी ऐसे मानशी मानावे. याच्या पुढे सूचकाची सेवा सुभाष महाराज आवळे करतील आणि वाचक म्हणून ते नेत राहतील. या सुभाषराव महाराज आवळे सूचक सेवा. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय. कपिवर्य मारुद्र हनुमान की जय. प्रेमाची जाती ऐशी आहे बोलता मागे पुढे न पाहे. ऐशी कोणी एक ती आहे जानता होये तू एक जानता होय तू एका. कशा प्रकारची कथा चाललेली आहे. संकटाच्या वेळे कुणाही जरी माणसाकडून कार्य करून घ्यायचं असेल त्यावेळेला पहिले प्रथम तिथं स्तुती करावं लागतो. सुषेनाने जाते वैद्यराज सुषेन हनुमंतरायाची जाते त्या ठिकाणी स्तुती केली. स्तुती करून जाते त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली बाबा, कारण का आता सर्वाचा जाते त्या ठिकाणी प्राणदाता म्हणजे लक्ष्मणाचा तू होणार आहेस. संकटामधून जाते वर काढायचं कार्य ज्यानं केलं त्याला सहकार्य म्हणलेलं आहे, आणि ज्याला जाते संकटामध्ये लोटतं त्याला जाते दुर्कार्य म्हणलेलं आहे. तेव्हा हे सहकार्य करायचं काम आणि सत्कार्य करायचं काम मारुतराया हे तुमच्याकडे आहे. अशा प्रकारचं सुषेनाने जाते मारुतरायाला बोलू लागले. स्मरणी नाही द्वंद बादा स्मरणे नाशे सकळ पदा छे दोन्ही द्वंदाची या कंदा परमानंदा पाविजे. परमानंदा पाविजे. कशा प्रकारचं म्हणजे कार्य करून जाते त्या ठिकाणी दाखवल्यानंतर जाते त्या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती होत असते. म्हणून जाते मारुतराया अशा प्रकारचं महान जाते त्या ठिकाणी कार्य तुमच्याकडे सोपिलत आहे, आणि सर्वांनी जाते त्या ठिकाणी तुम्ही सर्वांचं जाते त्या ठिकाणी मान्य करून हा जाते दुर्गांगिरी पर्वतावर जाऊन रात्रीच्या रात्री तुम्ही औषधी आणली पाहिजे असं सुषेण वैद्य जाते मारुतरायाला बोलू लागले. ते करून राम स्मरण वेगी करावे उड्डाण मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह जाणोनी.
सुषेण वैद्यांनी जाते मारोतराला एवढं बोलल्याबरोबर मारोतराने हात जोडले आणि भगवंताचं जाते त्या ठिकाणी नाम चिंतन केले. कारण का कोणतंही कार्य करायला जाते बाहेर पडत असताना भगवंताचं चिंतन केल्याबरोबर ते कार्य सिद्धीला जात असतो. म्हणून जाते त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचं नाम जाते मारोतराया घेतले आणि त्या ठिकाणी चिन्ह जाते त्या ठिकाणी बघून शिना जाते त्या ठिकाणी उड्डाण केले. लवणादी सगळे समुद्र सांडून कुशी दीप सुंदर ओलांडून क्षीरसागर पर्वतेंद्र नाव पर्वताच्या उत्तरभागी दिव्यविषयी आणि सर्वतान त्याही वेगी परिशिपा लांबलान पुष्पे दैती पेवन परवा सुरे तेजा समान परणे सदा नित्य नूतन समोर जाण सुस्वाद अमृत समुद्र मंत्री अमृत निग्रह दैते भांडत पर्वती सांडले तोरी औषधी देत झाली तेथे गंधर्व राज्य करते जोडत त्याची स्थिती औषधी आहे यज्ञ राखी अहोरात्री सावध तुझ आणि त्या औषधीची गंधर्व मिसळती युद्धाशी चुकोनी पायाशी दिव्य औषधीची अनावे. रात्रीच्या रात्री जाते त्या ठिकाणी जायचं होतं. किती जायचं त्या ठिकाणी सप्तदीपाच्या पलीकडचं जाते त्या ठिकाणी दुर्नांगिरी पर्वत होतं आणि त्या सप्तदीपाच्या पलीकडे दुर्नांगिरी पर्वतापर्यंत जाते त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे मारोतराया. आणि ते बी केव्हा रात्रीच्या रात्री जायचं आहे रात्रीच्या रात्री परत यायचं आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी सुषेण वैद्यांनी जाते मारोतरायाला बोलले. राक्षस नटमाय कपडे चढीची मा लागवी मार्गी घाली ती मा गोवीचे चुकवावी आती येत नाना परिचय चढणुकी राक्षस चढीची आतरयुक्ती ते सांडोनी मारुती शीघ्रगती परतावी दुर्पंथात यादवान निमिषार्थे कर्मोन मनोवेगे तुझे गमन आम्ही संपूर्ण जाणतो. तथापि मार्गाची एक नेता तू सांगेन कपिनाथा गमन करावे आता संख्या तत्वता अवतारी 3,10,000 ते 10 जण अधिक तेथे येता जाता द्विगुणीच्या पंचांनी ते क्रमावा जवरात्राय मध्ये अनुसूर्योदन होता जाण औषधी घेऊन संपूर्ण शीघ्र आगमन करावे. या रात्री अवघी अतिक्रमिता सूर्य उदयातून होता औषधी येते आता कपिनाथा अवतारी उदया येता दिवाकर औषधी बंद ते समग्र होता 3 लागता क्षण मात्र न होती गोचर सर्वार्थी. मारोतरायाला सांगायला सुरुवात केली कशा प्रकारचं म्हणजे वाटामध्ये चांगल्या कार्याला जात असताना अनेक प्रकारचे मार्गामध्ये जाते त्या ठिकाणी अडथळे येत असतात. पण त्या कुण्याही जात्या अडथळ्याला न जुमानता जाते त्या ठिकाणी दुर्नांगिरी पर्वतावर जायला पाहिजे आणि औषधी लवकरात लवकर सूर्य उदयाच्या आत घेऊन यायला पाहिजे. कारण का जात असताना जर सूर्य उगवला तर तिथे गेल्याबरोबर औषधी दिसणार नाही. आणि कभी जे कपिनाथ तुम्ही सांगितलं होता दिवाकर उद्या येता कार्य सर्वतानाशील ब्रह्मशक्ती वरदपूर्ण उद्या येता सहस्त्र ज्यावरी घाली आपण त्याचा प्राण वाचना याला गे कपिनाथ सवयी गमन करी आता समुद्र वाचन सर्वताशील गुणाता सुख देई राजा सुग्रीव आपण प्रार्थी झालं वायुनं शीघ्र करून प्रयाण बंधू लक्ष्मण उठवावा विभीषण लागे पाहिजे सत्वर करावी गमनाची वेग्यानं औषधीशी सौमित्राची उठवावी वडील सगळं वांडात तो जांबवत बोले सुरस आणून दुर्नाजी सुबंधू सुवाचवी अंगाजी उरा जोका बोलणी आतून निर्का तोही विनवी तसे देखा कपिना एकादरी तुझ्यानी सगळं दुसरं तरलो आम्ही वानर तो तुझा उपकार केवी सांगू सांग मागर हनुमंता आठी संकटी दुर्गमी तू वाचलो आम्ही आम्हा सगळा सुची स्वामी बहु वाचा मी किती बोलू आता सगळा अर्थाचे सारे ऐके कपिंद्रा साचार प्राण त्यागिता सौमित्र सर्व संहार होईल. एवढं सुषेण वैद्याने जाते मारोतरायाच्या समोर बोलले आणि बोलून जाते त्या ठिकाणी सुषेण वैद्य जाते मारोतरायाला हात जोडले. बाबा म्हणलं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं ऐक आणि हे जे कार्य नाही जर केलं तर लक्ष्मणाचा जर प्राण गेला तर सर्व जाते त्या ठिकाणी वाटोळ होईल. म्हणून जाते त्या ठिकाणी लवकरात लवकर जाऊन तो औषधी घेऊन ये सौमित्राचे जीवदान दे. न दे कथा लक्ष्मण राम तात्काळ सोडील पण त्यासवीचे सुग्रीव जाण दिले प्रांतत्वता राम सुग्रीवाडी विभीषण रायसाठी याला वानरा काय गोष्टी सगळ्यासाठी एखादा केला सीता सुंदर लागता निमेष माझा सवय त्यागली शरीर अन्न थोर होईला बरसे सुख नाही केता प्राण सांडी सर्वता ऐकता तिघी माता प्रांतत्वता न राखीती आकांत होईल अवधीशी आकांत सगळं लोकांची आकांत देवदान सगळं सठीची आकांत बांधवडी सोडील कोण वदील कोण राव देवकारी न साधे पूर्ण एवढे विघ्न मांडले या लागी का कपिनंदना वीर असूर सर्वज्ञ औषधी आणून लक्ष्मण जीवदाना होई जाता इतके बोलत अंगद वीर सगळं वांडाचा बार 19 रामचंद्र काय उत्तर बोलत कपिकुळ 95 की हनुमंतरा सर्वज्ञ भारत भिक्षेची यादाना या लागी शरणदान तुझं आलो लक्ष्मणाचे जीवदान तुझं भिक्षा मागो आलो जाण सर्वथा पराड मूक न होणे बंधू जीवदान मज देई. कशा प्रकारचं म्हणजे लक्ष्मणाचं प्राण गेल्याबरोबर
राम मरतील, सुग्रीव मरण, विभीषण मरण, नाही म्हणले 3 माता मरतील. अशा प्रकारचं एकंदर सर्व जाते त्या ठिकाणी वाईट होणार आहे. म्हणून जाते मारोतराया माझ्या बंधूचं प्राण वाचीव. अशा प्रकारचं जाते त्या ठिकाणी मी तुझ्या पुढे पदर पसरत आहो. वनी एकला एकाना लक्ष्मी येऊन झालो येतं माझी उदाता कपिना सुवासनात वाचले लक्ष्मण आम्ही बंधू चौके जण 5 हनुमान जा निश्चय जाण भाका माझी 5 मिठाई कटाई रणी उदाता पाड काही रावणाची बहिणाई घाई ठाई निमेल. एवढं जाते त्या ठिकाणी मारोतरायने ऐकल्याबरोबर मारोतरायचे भाऊ स्फुरण पावायला सुरुवात केले. मला कोणतंच जाते त्या ठिकाणी संकट येणार नाही अशा प्रकारचं मारोतराय त्या ठिकाणी हे नवल सांगो की काय 5 एक झाले हो पाहे साधोश के मत कार्य सजानवये सांगेन होता पाताचा मेळा इकडे पाता पोताचा गोळा इंद्रा पाचा इंद्रियाचा बळा एक वेळा भस्म हे पाचा विषय स्थिती एक निमिषात भस्म होती. विषय शोभेची शक्ती पाचही मिळते एकत्र इथं सता विचारत जाण ते साम्य येते पण विचारण सांडून आपण निश्चळ जाणं सोय होतं. एक यावरीला चौका सोय पाताची एकमुच अंकारची बुद्धिमान समरस होती. पाताची एकत्मता कळी काळाते हनुलाता काही सकाळ नियंता ब्रह्मसावित्याचा हात जोडे जिनोनी जीवशी पदवी स्वस्वरूप सोय अनुभवी पूर्ण ब्रह्मत्वे ठसावे जीवी पंच ऐक्य भावी पद ऐशे. अशा प्रकारचं जाते त्या ठिकाणी पंचविषय जाते त्या ठिकाणी एकेठाई आल्याबरोबर त्या ठिकाणी कुणाचंच काही चालू शकणार नाही. अशा प्रकारचं सर्व जाते त्या ठिकाणी 5ही जाते त्या ठिकाणी इंद्रियावर ताबा मिळवणारा मारुतराय होता. म्हणून त्या ठिकाणी मारुतरायाला बोलू लागले या लागे का बिनंदरा शीघ्र करून पर्यंत वाजवी बंधू लक्ष्मणा भाऊ प्रतारणा काय बोला ऐशे श्रामाचे उत्तर जायचे जुजपत समग्र ऐकून आला ते कपिंद्र काय उत्तर बोलत समुद्र ओलांडवाने का ज्याने पालती केली लंका त्याने भेदरा लावला दशमुखा तो हनुमान देखा सरसावला हनुमान साठोपता जीव सूर्यदुदंबित राटीला पुष्पवटी केली अगवी निजोय कपिंद्र सत्वर जाऊन आपण कपिपती औषधी आणि निश्चित समित्र उठविल मारुती उद्या अगबती नेता लक्ष्मण उठले जाण श्रीराम सोय आपण निमिषार्थी वजील रावण राजी बिभीषण स्थापिल फिटेल सकळाची साकडी सुटेल देवाची बंधवडी अनोनिया मरकुडी स्वर्गी गुडी उमारी. कशा प्रकारचं म्हणजे जाते त्या ठिकाणी लक्ष्मणाला बोलायला मारुतरायाला बोलायला सुरुवात केली. बापा हे जे कार्य केल्याबरोबर काय म्हणजे त्या ठिकाणी मारुतरायाने जाते त्या ठिकाणी कार्य जर केलं तर रामाला सुख होईल, सुग्रीवाला सुख होईल, विभीषणाला सुख होईल. नाही म्हणलं जाते त्या ठिकाणी स्वर्गात देव लोकांना सुद्धा सुख होईल आणि विजयाची गुढी जाते त्या ठिकाणी स्वर्ग लोकांच्या ठिकाणी उभारली जाईल. आई सासर चावल्यावर करून आमना बेबोकर काय बोला उतरची रघुवीर प्रसन्न लोटांगणची नामचना करून अनुवादला सावायची रघुनंदना विज्ञापना ये माझी स्वामी शेवटी कोणतीचा दिवाविषयी समर्था माझ्यासारखा दूत असता क्षणार्धता आणि नायके नरवीर पंचांना जण विकळ करशी म्हणा तुझे नामे दिन जण अंगवाना जाणं दर्याची तुझे नामे यशी तुझे नामे घृती विरक्ती तुझे नामे आगा शांती प्राणी पावती रघुराय नामी नाही जन्मावर नामे नाही निजपद नामी सदा स्वानंद पूर्ण जामचित गण रघुवीरा अत्यंत जडमूड पाशा नामे उदरले संपूर्ण ते पुढे मरण कोण लक्ष्मण चिंतामया मुख्य औषधी सकळ नामा संजीवनी नामे निर्मुक्त भवबंधनी चुडामणी नरवीरा. कशा प्रकारचं म्हणजे सर्वात श्रेष्ठ म्हणजे जाते त्या ठिकाणी तेवढ्या जाते 72 कोटी जाते त्या ठिकाणी हिरोज होते, वानर होते, हसोल होते. या सर्वांमध्ये जाते श्रेष्ठ वीर म्हणजे जाते त्या ठिकाणी चुडा म्हणजे कोण मारुतराय होता. म्हणून जाते त्या ठिकाणी मारुतरायाची निवड केलेली होती. काय शे ब्रह्मचात्राज बळ काय शे बापुडे काळ काय शे मृत्यूचे मार्ग सबळ नाम केवढं कोणात ऐशे सुने स्वामी मला दिले तुम्ही आदिवर दिवशी आणि मी ज्या दुर्गमती लोक चिंता न करी गुणा चिंता सुख नेते सर्वता चिंतेचे मानते घेता दुखावस्था निवारत चिंता संतरला शरीर सुख नेते तिळपर्यंत लागतात चिंतेचे सुरासुरी कापीचे सुख नेते राजभर सुख नेते भोगायचं दारा पुत्राजन सुख जाण नेते सुख नेते सन्न संपत्ती सुख नेते सकळ संपत्ती सुख नेते यश कीर्ती चिंता प्रवेशता चिंतने नव्हे ये लोक चिंतने प्राप्त नव्हे स्वर्गिक चिंतने साधे योग सुख चिंता देख भला नव्हे प्रमानंदा जीवन समग्र चिंतेने जाळिले चौफेर चिंतने परमार्थाचे घर निरंतर उद्वंशे. कशा प्रकारचं म्हणजे त्या ठिकाणी मारुतरायाची एवढी स्तुती केल्याबरोबर मारुतरायाच्या मनामध्ये काय भीती वाटत होती का, चिंता वाटत होती का? काहीच चिंता वाटत नव्हती. निष्कलंकपणे जाते मारुतराय त्या ठिकाणी सज्ज झालेले होते. परमात्मा श्रीरामचंद्र चिंतने केलाशी किंकर इतराचा कायचा विचार चिंता दुसऱ्या श्रीरामा तुझे चिंतेचा समोर जाऊ तुझे करते तुझे नाम पाहू एवढा तुझा नाम निर्वाह माभाव परिसा ते समोर चिंता सांडोनी पायी स्वरूपी सावध होई मित्राची बहीण प्रतिज्ञा पायी हे माझी आत्ता जाऊन सत्वर आणून औषधी संभारतेने उठवून मित्र प्रतिज्ञासाठी
जरा हे माझी आईशे बोलो नि गोळ आंघोळच राटिले भूमीशी लागूळ पुढील कथा ती रसाळ श्रोते सकळ परिसोत एवढं जाते त्या सुशान वैद्याने जाते आणि भगवान प्रभू रामचंद्राने मारुतरायाला बोलल्याबरोबर मारुतरायाचे भाऊ स्फुरण पाहायला सुरुवात केले. सज्ज झाला आणि शेपूट जाते त्या ठिकाणी जमिनीवर आपटून भुभुकार करून काय म्हणतो, एका जनार्दनाचे ताने भुकाळू परी मागोने या लागे माझ्या कारणे मुखी घास देणे जननीये. मारुतराय औषधी आणण्यासाठी सज्ज झाले आणि मारुतराय द्रोणागिरी पर्वतावर जातील, औषधी आणतील. अशा प्रकारचं रसाळ जात त्या ठिकाणी कथा पुढच्या अध्यायामध्ये श्रवण करा असं श्रोतेजनाला नाथ महाराज बोलतात. जे गोड लागे माऊलीशी तोंडीच्या काडी देवेगेशी ओपी बाळकाच्या मुखाशी निज मानसी स्नेहाळ अशी गोड 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 जाते रामायणातली कथा आहे. किती गोड आहे हे नाथ महाराज सांगायला सुरुवात केले. प्रेमळ जाती त्या ठिकाणी आहे. आपल्या लेकराला पहिले आपण खाऊन जाते त्या ठिकाणी गोड असलेलं घास आपल्या प्रीतीनं आपल्या लेकराच्या मुखामध्ये घालत्या. तशा प्रकारची गोड गोड अशी कथा असणारी पुढच्या अध्यायामध्ये आहे का. एका जनार्दना शरण श्रोती द्यावे अवदान हनुमान जाऊन आपण औषधीशी आगमन करील. नाथ महाराज श्रोतेजनाला सांगतात महाराज उड्डाण करतील आणि उड्डाण करून जाते दुर्नांगिरी पर्वतावर जातील. अशा प्रकारची आणि दुर्नांगिरी पर्वतावरून जाऊन औषधी आणतील. ही रसाळ रसाळ कथा गोड जाते त्या ठिकाणी श्रोतेजनांनी श्रवण करावे. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य मारुद्र हनुमान की जय. सर्व गावातील चंद्रानं कपट केलं तर भोगायला लागलं. जगद्गुरु तुकोबाराने त्या दोघांची उजळणी केलेली आहे. इंद्रा पडली भग चंद्र झाला नारद चुकला चाळा भजनाचा. चंद्राला क्षयरोग लागला. एक सांगतो दादा, बरेच लोक म्हणतात चंद्रावर हरण दिसते बघा, चंद्रावर हरण दिसते बघा. हरण नाही बघा, चंद्रावर डाग आहे बघा. एकदा जर वर्तनाचा वागणुकीचा आचरणाचा डाग लागला तर ते काहीच केल्यानं धुवून निघत नाही. बाकीचे डाग धुवायचे अनेक साबण असतील, पण आचरणाचा डाग धुवायचं साबण अनेक मिळालं नाही. चंद्राला डाग लागला, जेणेकरून माझ्या चंद्राला कुणा नाव ठेवू नये म्हणून मोठ्या मोठ्या लोकांनी सहकार्य केलं. भगवान शंकरानं उचलून कपाळावर घेतलं, त्याला चंद्रमौळी म्हणतात. डोक्यावर चंद्र धारण केला. महादेवानं जरी जवळ केला असलं तर चंद्राचा डाग गेला नाही. मी सांगतो जोपर्यंत रामायण आहे तोपर्यंत चंद्राचा डाग कायमच राहील आणि झापून राहणार नाही. रोज 22 गावामध्ये त्याची उजळणी होईल चंद्राच्या डागाची. आणि रामायण आहे तोपर्यंत त्याचा डाग कायम राहणारच. लोक म्हणतात चंद्र सूर्य असेपर्यंत रामायण राहणार. मी तसं नाही म्हणत. जोपर्यंत रामायण आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. रामायण नसल्यावर हे राहणार नाहीत. एवढा कपट वाईट आहे असं काळनिमी रावणाला सांगू लागलेलं आहे. खाऊन जेवून घर घेणे आईसे मांडिले शस्त्र अर्जुने सांडोणी हस्तपाद छेदने शेकी प्राणे निमाला. एक सहस्त्रार्जुन नावाचा राजा होता. त्यांच्याच घरचं खालं, त्यांच्याच घरचं पिलं आणि त्यांच्याच घरीचं खाऊन त्यांच्या सोबतच विरोध मांडला. 1000 हात होते, 1000, पण तेवढे 1000 हात एक एक करून तोडले.
आणि शेवटला मारावं लागलं. कपट बरं नाही. सोपं एक सांगू का तुम्हाला, तुम्ही दुसऱ्यासाठी काय कराल, तुम्ही चांगलं करा नाहीतर वंगळ करा, माफ करा बरं, तुम्ही दुसऱ्यासाठी जे कराल ते कालांतरानं तुमच्यासाठी तयार राहणार आहे. तुम्ही कसं बी करा, चांगलं करा, तुम्ही एखाद्याला सहकार्य करा, उपकार करा, त्याचा मोबदला ठरलेल्या काळात तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही कपट करा, ठरलेल्या काळात त्याचा मोबदला मिळणार आहे. पण एक आहे, ह्यांना आणखीन लक्षात आलं नाही, केलेल्या दिवशी खुशी वाटते पण भोगायच्या दिवशी अवघड लागते. आणि करण्यात आणि भोगण्यात थोडा काळ लागतो. त्याची रास नक्की होणार आहे. पेरलेल्या दिवशी रास होत नाही, पण पेरल्यावर त्याची रास होतेच होते. तुम्ही कर्म करा, त्याच्या फलाची प्राप्ती तुमच्यासाठी ठरलेलीच आहे. मग करताना तुम्हाला कसलं करायचंय मर्जी तुमची आहे. भोगायला तयार राहावा, आज बिनधास्त करा, आम्ही भोगू चला. येणे चिरावने जान सांडूनिया राज चिन्ह भीक मागो गेला पण सीते कोरा नदी माते. या नाही बघा, बाकीच्याच सोडा. येण्याची रावणे जाण राजा आहे. कसला? 3 लोकात ज्याचा धाक आहे असला राजा आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत आयुष्य आहे. पण काय बुद्धी सुचली माहित, राजपण टाकून दिलं, वेश धारण केला महाराजाचा, संन्याशाचा. माता सीतेला फसवण्याकरता कपडे कसले लिवले, संन्यासी झाला, भगवे कपडे लिवले होते. अंधारात गेल्यावर म्हणाला माय भिक्षावाड. रावणाचं सांगला माय भिक्षावाड. हे भिकाऱ्याची ताकद नाही, हे अंगावर घातलेल्या भगव्या कपड्याची ताकद आहे की ते धारण केल्यावर समोरच्या माईला मायेत म्हणा लागते. ते भले 5 वर्षाची जरी मुलगी असली तर हे त्या भगव्या कपड्याची ताकद आहे. रावण बघा भीक मागायला गेला आणि भीक मागायला जाऊन चोरी केला. ह्याचं कसं झाले ऐका सांगतो. माता माने जियसी भोगू पाये तियसी कपटे मिळविले धुळीसी सपुत्र सैन्यासी मारविले. रावणाचं बघा, माता म्हणे जियसी, उचलून आणताना काय म्हणलं, भीक मागताना काय म्हणलं, माय म्हणला. आणि माय म्हणून घरला नेला आणि घरी गेल्यावर म्हणाले तू माझी बायको हो म्हणून. का बरं? रावणाला बायका कमी होत्या नाही, सीतेला बायको हो म्हणायचं काय कारण आहे? त्याचं कारण फार गुढ आहे. हा, सीतेला बायको म्हणण्याचं कारण आहे. रावणाला 2 गोष्टी आहेत. सीता वापस नाही दिल्यावर जर रामाच्या हाताने मेलो तर मी राम होणार आहोत, आणि सीतेला जर बायको हो म्हणल्यावर तिनं माझ्या गळ्यात माळ घातली तर मी कधीच मरणार नाही. का सीतेनं ज्याला वरून घेणार आहे त्याला मरण नाही, म्हणून तू माझी बायको हो म्हणले. एवढं सोपं नाही रामायण. त्याला दुहेरी माहिती होती. आणि दुसरी गोष्ट सांगतो, इकडच्या भाषेतून बघितलं तर त्याच्यासारखा विद्वान माणूस नव्हता. विद्वान भरपूर होता, पण एवढ्या एका कृत्यानं त्याची विद्वत्ता आणि त्याची सत्ता मातीत गेली. एक सज्जनासोबत कपट करण्याचा हा प्रभाव आहे. आणि काळने मी रावणाच्या समोर सांगू लागले आपल्या आपल्या मनात. ऐका सांगतो तुम्हाला. माता म्हणे जियसी कपटे मिळविले धुळीसी माता म्हणे जियसी भोगू पाय देशी कपडे मिळविले धुळीसी सपुत्र सैन्यासी मारविले.
इतराची गती कायशी कपटे नाडिले देवासी ईश्वरत्व सांडोनी मानसी स्वयंभिकेशी लागला. ऐका 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 ते बघण्याच्या ह्याच्यामध्ये होतं खालीवरी, त्याचा काय विषय नाही. त्यांना येत नाही असं नाही, चुकते असं नाही, त्याचा विषय कधीतरी खालीवरी होते. चला काय चालला आपला विषय, बाकीच्या द्या सोडून. देवाला प्रत्यक्ष देवाला कपट केलं तर भोगावं लागलं. त्या देवानं आपलं ईश्वरत्व सांडून दिलं आणि बळीराजासोबत कपट करण्याकरता भिकारी झाला. भिकारी. ऐका दादा राहू द्या, त्यांचं लक्ष तुमच्याकडे चालेल. सांगतो तुम्हाला, जगाचा मालक देव आहे, जगाचा मालक. त्यानं भीक मागायची काय गरज आहे का? देवाने भीक मागायची काय गरज आहे का? नाही. पण खरं सांगू तुम्हाला, हे असले मोठे लोक गरीबाकडे भीक मागतात. गरीबाकडे भीक मागतात आणि गरीबानं दिलेल्या दानाच्या बळावर 5-5 वर्ष हेलिकॉप्टर विमानाने फिरतात. कोण? ही एवढे मोठे. ह्याला भीक मागायची गरज नाही. पण कपट करण्याकरता बळीराजाच्या दारात भीक मागायला गेला. ईश्वरत्व देवत्व सांडून द्यावं लागलं, ह्याला भिकारी व्हावं लागलं आणि बळीच्या दारात जाऊन भीक मागावं लागलं. ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे? बाकीचं काय सांगू. चला. आपण हो निरंक बळीशी मागो लागला भिक तेणे द्वारपाळ केला देख पुराणे असंख्य बोलती. असंख्य पुराणाने सांगितलं द्वारपाळ बळी द्वारी झाला. काकड्यात सांगितलं ना अभंग. देव सुद्धा कपट करायला गेल्यावर त्याला पुन्हा देव होता आलं नाही. बळीराजाच्या दारातला द्वारपाळ व्हावं लागलं. देवाला सुद्धा कपट केलं तर त्याचं तळपट निघाल्याशिवाय राहिलं नाही. मग देवासारख्याला जिथं जमत नाही, रावणासारख्या सत्ताधीशाला जिथं जमत नाही, तिथं तुमचा माझा काय मिळला म्हणाला. ऐका या लागी कपटाची वार्ता. ऐका ऐका. भली नव्हेगा सर्वता शाबास. कपट करिता कपिनादा स्वगताशी करावे. काल मी मनात विचार करू लागलेला, याच्यासाठी कपटाची वार्ता बरी नाही. आणि त्याच्यातून निष्कपट हनुमंतासोबत जर मी कपट केलं तर माझं नीट होणार नाही. आतापासून देवाचा जिथं मेळ लागला नाही, ज्याच्या हातात या त्रिजगतीची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, त्या देवाला जर त्याचं फळ भोगावं लागलं असेल तर मला चुकणार आहे का? नाही. आणि ती बी एका रामभक्तासोबत कपट केल्यावर मला चुकणार नाही. हे बरं नाही, बरं नाही, पण केल्याशिवाय पर्याय नाही. काय होते ऐका सांगतो. श्रीरामाचे निज भक्त त्याशी कोणी कपट करीत ते स्वयची मरण पावत थोडा नरक भोगीत आणि वार. जे रामाचे भक्त आहेत त्यांच्या सरजोपट कुणी कपट केलं तर अनिवार्य नरकामध्ये जावं लागेल. बाकीच्यांसोबत केलं तर चालेल, पण देवाच्या भक्तासोबत केलं तर चालणार नाही. तुम्ही एखाद्या माईसोबत प्रत्यक्ष भांडण करा, महिना 2 महिने 4-6 महिने गेल्यावर अनेक बोला, तुम्ही पुन्हा गोड बोलल. माय गोड बोलल, पण तिच्या पोराला 2 थापाड्या द्या आणि तिला बोलाय जावा, किती दिवसाला बोलल? जन्मभर विसरणार नाही म्हणाला.
देवासोबत भांडण करणाऱ्याचा देवाला तेवढा राग येत नाही, पण देवाच्या भक्तासोबत कपट करणाऱ्याचा जास्त राग येतो. का तर आम्ही देवाची लेकरं आहोत आणि आपल्यापेक्षा जास्त आपल्या लेकरांबद्दलचा कळवळा सामान्य मायबापाला राहतो. देव तर आमचा मायबाप आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विने चाड नाही गोटा, तुका म्हणे आता नाही दुसरे. मग त्या रामाला राग आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याचा रामाला राग येईल त्याचं जन्मात कधी बरं होत नाही. का देव झाला पाठमोरा आणि नसती विघ्ने येती घरा. देव प्रसन्न होण्याचं आणि देव रागाला येण्याचं एक प्रामुख्याचं कारण आहे. फक्त त्याच्या भक्तांसोबत चांगलं राहिलो की देव प्रसन्न होतो आणि त्याच्या भक्ताला विरोध केलो की देवाला राग येतो. ऐका, हनुमान श्रीरामाचा किंकर, श्रीराम भजनी अति तत्पर, त्याशी कपट करी जो नर, त्याचे शरीर वाचेना. प्रत्यक्षात देवाला केलं तर चालल, पण हनुमंतासोबत केलं तर चालणार नाही. का? हनुमंत रामाचा नामधारक आहे आणि ज्यांनी देवाचं नाव घेतात अंतकरणापासून त्यांना सांभाळायची जबाबदारी देवाची आहे. हरितया सांभाळी अंतर्बाह्य. देवाचा जबाबदारी आहे त्याच्या सांभाळण्याची. उगीच्या उगीच नाही. नामधारक असल्यावर तुम्ही देवाचं नाव घेतल्यावर मसनवाट्यातून जाता बिना भीता. जिथं माणसं जाऊ शकत नाही तिथूनही बिना भीता जाता तुम्ही. काय कशाच्या बळावर? नामाच्या बळावर. ही ताकद कुणाची आहे? नामाची आहे. म्हणण्यापेक्षा सांगतो नामधारकाला राखण्याची जबाबदारी भगवंताची आहे. तुम्ही ह्याच गावच्या, मी काय बोललो तर रागी नकी ये ना. ऐका सांगतो, तुम्ही ह्याच गावचे. तुमचं घर आहे का ह्या गावात? घर आहे? शेत आहे तुम्हाला ह्या गावात? आहे. ऐका सांगतो, तुमचं घर, तुमचं शेत तुमच्या बापाचं आहे का बायकोच्या बापाचं आहे? हा सर, तेवढं विचार करायची काय गरज आहे? हा, तुम्ही काय सासरवाडीत येऊन राहिला नाही? तुमच्या बापाचं आहे, बरोबर आहे की? आता ऐका, घर तुमच्या बापाचं आहे, शेत तुमच्या बापाचं आहे, सगळी प्रॉपर्टी तुमच्या बापाची आहे. आणि घरला गेल्यावर रुबाब तुमचा चालतंय का? कोणाचा? बेशक न कर तर विचार करायचा होता. कोणाचा? बायकोचा चालतंय. ऐका, काय कारण आहे? काय कारण आहे? सगळं आमच्या बापाचा असताना रुबाब बायकोचा काय कारण आहे? कधी विचार केला का तुम्ही? नाही करायला. उगा बाप भेला की पोरगा भेला आणि पोरगा भेला की नातू भेला. कधी विचार केला? नाही केला. त्याचं कारण सांगतो मी. एवढी सगळी प्रॉपर्टी तिच्या ताब्यात देऊन तुम्ही सुद्धा तिच्या ताब्यात जाणं आणि तिचा सांभाळ करण्याची जन्मभर जबाबदारी घेणं, त्याचं एकच कारण आहे. ती माऊली फक्त तुमचं नाव घेते, फक्त तुमचं नाव घेते. एवढ्या एकाच गोष्टीवर तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन होत आहे आणि तिला जन्मभर सांभाळायची जबाबदारी तुमच्यावर. एक सामान्य मरका नवरा असला तर नाव घेण्यासाठी जन्मभर बायको सांभाळावं लागते. ही तर ब्रह्मांडाचा मालक आहे. नाव घेणाऱ्या भक्ताचा सांभाळ करणार नाही कसं काय? हे रामाची ताकद आहे. ऐका, आईशे जाणतो मी आपण, हो स्वय सांगत से रावण, कपिशी जे विघ्न करण, ते मजची मरण ओढवले. हे मी जाणतो आणि मी एवढ्या जाणणाऱ्या माणसाला रावण सांगायला हनुमंतासोबत विघ्न कर. आणि हनुमंतासोबत विघ्न करणं म्हणजे मरणाला फोन करणं आहे, मरणाला आमंत्रण देणं आहे. हनुमंतासोबत विघ्न करणं एवढं जरी कळत असलं तरी सुद्धा टाळता आलं. काय करते काळणी मी? ऐका, पाया पडून रावण अर्धराज देईन मने, मजनी मालिया प्राणे, राजे कोणे भोगावे. रावण पाया पडून म्हणाला एवढं काम करावंच लागतंय. फुकट करून घेणा मी राजा, तुला अर्ध राज्य देतो. मी जर हनुमंताच्या हाताने मेलो तर राज्य कुणाला द्यावं? राज्याचा उपयोग काय? समजा मरणा बी गेलो, मी त्याला मारलो आणि वापस आलो तर
खरंच अर्ध राज्य देईल का म्हणाला रावण. अर्ध राज्य देईल आणि एवढ्या इमानदारीने वागत असेल त्याला रावण कोण म्हणेल? नाही की मग दोन्ही कोण उठायची येळ येणार आहे आपल्याला कारण मी मनात विचार करू लागलेला आहे. आता नवची तारा होय ते तरी रावणाची करील घाता ते तया परिस हनुमंते होय आम्हा देहित काही ऐका मी जर जायना गेलो तर रावण इथं मारतोय. मी तर रावणाच्या हाताने मारण्यापेक्षा हनुमंताच्या हाताने मेलेलं काय वाईट आहे? तुम्हाला मला बाकी लय काय कळत नाही पण थोडं भविष्य कळते तुमचं. तुम्ही सगळेजण मरणार म्हणजे मरणार रागेल नाही कुणाला मरणार नक्कीच मरणार. ऐका दादा मरायचं तर सगळ्यालाच आहे मरायचं तर कवा बी आहे पण मरता मरता ऐका मरता मरता पारावर मेल्याला बरं का घरावर मेल्याला बरं? कुठं पारावर मरावं मरतेत का म्हणाला मरणार. मरायचं तर कुठं बी आहे काळ मी म्हणालाय. रावणाच्या हातात मेल्याला बरं आहे का हनुमंताच्या हातात मेल्याला बरं आहे? मरायचं तर क्रिया एकच आहे फक्त ठिकाणाला महत्व आहे. राहायचं दोन्हीकडे बी आहे ठिकाणाला महत्व आहे. आणखीन कळायसाठी सांगतो तुम्हाला. एक श्रीमंत बाप आहे एकुलती एक मुलगी आहे आणि त्या मुलीचं आपल्यापेक्षा श्रीमंत घरी बापानं लग्न केलं. दैवयोग आहे काय हिचा पायगुण त्यांचा दैवगुण. जसं हिचं लग्न झालं त्या दिवशीपासून त्या सासरच्या घराला उतरती लागली आणि एवढ्या खाली उतरली की एक दिवस हिला रोजगार करायची पाळी आली. कुणाला? त्या श्रीमंताच्या लेकीला. आणि बापाच्या घरची संपत्ती एवढी वाढली पहिल्याच्या पेक्षा 10 पट झाली. सोन्याचा धूर निघालाय आणि लेकीला मजुरी केली तर संध्याकाळी चूल पेटत्या नाहीतर पेटत नाही असली येळ आली आहे. आता मी विचारला तुम्हाला त्या पोरीनं नवऱ्याच्या घरी राहावं का बापाच्या घरी राहावं? तुम्ही म्हणून का उपयोग आहे? होय माय कुणाच्या घरी राहा? नवऱ्याच्या. वा ओरिजिनल आहात तुम्ही. परिस्थिती कोणतीही असली तर नवऱ्याच्या इथं राहण्याला मरण्याला जी महत्व आहे जी किंमत आहे ते बापाच्या इथल्या जगण्याला नाही. रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा हनुमंताच्या हाताने मरण्याला जी किंमत आहे ती ह्याच्यापाशी येणार नाही. मग ह्याच्यापेक्षा काही का होईना आपण गेल्याला बरं कारण मी मनात विचार करू लागलेला आहे. हनुमान सबाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा डुल्लत होता त्याचे निहाते घात कृत कृतार्थ मी झालो. श्री हनुमंतराय रात्रंदिवस भगवंताचं भजन करणारे आहेत. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस भजन करणार आहे आणि त्या हनुमंताच्या हाताने जर मला मृत्यू आला तर मला मोक्षाची प्राप्ती होईल. मग इथे ह्याच्या हाताने मरण्यापेक्षा हनुमंताच्या हाताने मेलेलं बरं राहील म्हणतात. आईशे विचारो निमानी मान देत रावण वचनी तुझी आज्ञा उल्लंघोनी सामर्थ्य जनी असे ना. एवढा विचार मनात केला आणि रावणाला मोठेपणा दिला. महाराज काही म्हणता पाया पडायची काय गरज आहे? तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करायची ताकद आज रोजी या जगात कुणाकडच नाही. देवावर सुद्धा सत्ता रावणाचीच चालत होती. दानवावर सत्ता रावणाचीच चालत होती. तुमच्या विरोधात जाऊन का मारायचे का? नाही नाही. एक दुसरीकडे कधी कधी हरिविजय शिवलीला अमृत ग्रंथामध्ये ओव्या येतात का बळवंताशी घालणे कास. लय बलवान माणसाच्या नादाला लागणं म्हणजे आपण स्वतःला उद्ध्वस्त करून घेणं. तुमच्या विरोधात कुणा जावं? नाही नाही तुमची आज्ञा प्रमाण मानतो तुम्ही सांगला ना तसंच करतो म्हणले. ऐसा कोणाय थोर जो उल्लंघू शके तुझे उत्तर वेगे करोनी नमस्कार निशाचर उसळला. असा कोण वीर आहे जगामध्ये
आलोय की तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करेल? नाही नाही महाराज, तुमची आज्ञा मला प्रमाण आहे, आत्ता जातो. पर्वता पावे जव मारुती तवा पण गेला शीघ्र गती, माया केली आती निगुती, ते निश्चिती परिसावी. काय कमाल आहे, काय कमाल आहे. नक्कर ध्यान करून बघा. हनुमंतराय कवा गेले? आधी गेले. आता काळणी मी कवा नंतर चाला का आधी? आधी पौचल आली कोण आधी? काळणी मी. अरे वा, कमाल आहे. म्हणजे ह्याच्यातला एक बारकासा संदेश असा, चांगल्यापेक्षा ओंगळ्याची गती अनंत पटीनं अधिक आहे. तुम्हाला काही जर चांगलं करायचं झालं तर तुम्हाला 1000 अडचणी येतील, पण वंगळ करायचं झालं तर अडचणच येत नाही. मग मी म्हणला एवढ्या अडचणी येत असल्या तर कशाला चांगलं करीत बसा, बिना अडचणीचं वंगळत करावं कसं कसं होते बघा. ऐका चला. ते जाऊन निरक्षोगण केला आश्रम निर्माण फळे संपूर्ण वृक्षारोपण अतिरम्य आपण घेऊन अग्निशेषाचार दिशे उपवास निरंतर गेले. उदर कपाटी माता छटाचा संभार परिधान त्याची वाढले सुसुफार अतिशत वाजते काकोळ हातात लिंग बुडाले केसात वान प्रस्तर रूप देत जप करीत एकाग्र हाती घेऊन गोळे नेली भोयांतळी जैसी खेचरी मुद्रा लावली तैसी शैली दिसत आहे. घालून या वज्रासन करून एकाग्र मन भगवत धरून ध्यान पाहि आगमन कपीचे उद्गामाची असे बकस ऐसा कोणी सात्विक जळवासी पुण्य श्लोक ऐसा देख दिसत असे. गेला जाऊन आश्रम निर्माण केला, सुंदर फळ, सुंदर बाग, सुंदर पाणी, सुंदर ऋषी झाला, पोट कपाटाला नेलं. आबा बाबा 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 असा बसला कसा, पाण्यात बगळा थांबावा तसा. मस्यालिया दृष्टी तळी गटकावोनी सगळे गिळी, ते विराक्षस कपट मेळी, कप्यागमन शैली पातसे. मासा जवळ आला की गपकन मारायचा, न काय करता कटकन गिळायचा. कोण बगळा करतो तसा हनुमंतराय येण्याची वाट बघू लागलेला काळने मी बगळा आहे. तव दक्षिण दिशेच्या भागी जैसी धग धगी दागी, दिसता लागवेगी येत स्वमार्गी देखिएला. विचार करलाल तर एवढ्या दक्षिणेच्या दिशेला आगीचा कल्लोळ आहे की काय, असं दृश्य श्री हनुमंतराय येत असलेलं पाहिलं. की बाळ सूर्य उदयाला कैसा ये तुसे दादुला, ना तरी शेष फनावनी निष्ठला, मनी निघाला चरावया. बाल सूर्य उदयाला आला का शेषाच्या फणावरून मनी निसटला. ह्याची एक कमाल आहे बरं महाराज. हो जावा खाली जावा. मनी एक कमाल है. मनी राहतो नागाच्या मस्तकावर का नागिनीच्या? मनी नागमणी नागाच्या मस्तकावर का नागिनीच्या? नागाच्या. मुक्ताफळ राहत हत्तीच्या मस्तकात का हत्तीनीच्या? हत्तीच्या राहत, हस्तिनीच्या नाही, हत्तीच्या राहत. कस्तुरी राहते हरिणाच्या बिंबीत, हरिणीच्या का मृगाच्या? मृगाच्या बिंबीत. ह्या जेवढ्या बी मौल्यवान वस्तू आहेत तेवढ्या नारापाशी आहेत, तेवढ्या वस्तू नारापाशी आहेत. तुम्ही त्याचं गणित करून बघा. त्या शेषाच्या मस्तकावरचा मनी निष्ठावा त्या न्यायानं हनुमंतराय तेजपुंज येत असलेले या काळनिमीनं बघितले म्हणतात. आईचे उड्डाण कपिनाता आले पर्वताचे माता, देखता कांत राक्षस चित्ता, धीर सर्वतान धरवे. असं उड्डाण हनुमंतरायाचं ज्या पर्वतावर औषधी होतं त्या पर्वतावरच गेलो. आले पर्वताचे माथा, हनुमंतराय पर्वतावर गेले. इकडे ह्या राक्षसानं बघितलं
पण नुसतं हनुमंतराय आलेलं बघितलं, ह्याचे हातपाय वाकडे हुलाले. असला बलवान बाबा, ह्याच्यासोबत सामना करायचे आधीच घाबरले. हा, ह्याची काय काय अवस्था झाली ऐका सांगतो. डोळा पडली झापडी हाता वळाली वेंगडी पडली मनाची मुरकुंडी नावे भोंडी त्याची मग साव दोन्ही पाय विचारून आपली देही मने मग झाले काय आठव नाही कार्याची सकल जन्माचे निसार मग जोडू आले साचार आणि मी दूषित पामर स्वहित विचार नाठवे. घाबरा झाला, पडला, सावध झाला, मनात विचार केला सकळ जन्माचे सार. सकळ म्हणजे किती? ह्या एकाच सगळ्या जन्माचं का पाठीमाग हे जन्म मिळण्यासाठी अनेक भोगलेल्या जन्माचं? एका नाही. हे मनुष्य देह आपल्याला आता मिळाला, पण हे मनुष्य देह मिळण्याकरता पाठीमाग आपण असे अनंत जन्म सहन केलेले आहेत. हा, मागे बहुता जन्मी हेची करत आलो एक दोन नाही, बहुता जन्मी. आणि ह्या अनेक बहुता जन्माचं सार या जन्मात प्राप्त झालेलं आहे. आणि एक रामभक्ताचं दर्शन मला प्राप्त झालं असताना, एवढ्या सगळ्या जन्माचं सार्थक होण्याची वेळ आली असताना म्या डोळे झापून बसायची का गरज आहे? म्हणाले चला म्या स्वामी कार्य साधावे थे की मुक्त भावे कपी हस्ते. वाह, ते विसरोनी निज कार्याते मूर्छित चित्ते पडिलो असे. मूर्छितपणाला काय झालं मला? मी कोणता तरी एक धर्मसिद्धीला न्यावा, मालकाचं कार्य करायला आलोय, सेवक धर्मसिद्धीला न्यावा. स्वामी काच गुरुभक्ती पितृवचन कशाला सांगावं, अवघड होणार आहे. ह्या काळात दोन तीन बी गोष्टी सांगायचं लई अवघड झालंय. मी माझा धर्मसिद्धीला नेलो तरी उद्धार आहे, आणि हनुमंताच्या हाताने मेलो तरी माझ्या जीवनाचं सार्थक आहे. मग दोन्ही बाजूने जर सार्थक होत असेल तर माझ्यासारखा मीच आहे. पास झाल्यावर बी सार्थक आहे आणि नापास झाल्यावर बी सार्थक आहे. मग विचार करायची काय गरज आहे म्हणू लागला ऐका. आईचे विचार मनी स्वस्त बैसला मग धावून ते द्याला. एवढा विचार मनात केला आणि मग सावरून बसला स्वस्त. हातामध्ये जपमाळा घेतली, कपार पार उदर पाठीला घातलेला आहे, भस्मांग सगळ्या अंगाला लावलेला आहे. श्री हनुमंतरायनं पाहिलं पर्वतावरून, आणि हनुमंतरायनं दुरून बघितला. कोण? दुरुनी देखिला तापस हर्षित कपीचे मानस भरला सर्वांगी उल्हास ऋषी नमनास तेथ आला. श्री हनुमंतरायांनी दुरून पाहिलं, वा कुणीतरी साधू दिसतो, धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन म्हणा की झाले संताचे दर्शन, धन्याजी दिन म्हणा दर्शन संताचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. अनेक म्हणलो असतो पण कशाला उगत शानपणा केल्याने होते. वा, साधूचं दर्शन झालं, आपण महाराजांचं दर्शन घ्यावं, जेणेकरून साधूचं दर्शन केल्यावर साधूचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर करत असलेलं कार्य निर्विघ्न सिद्धीला जातं. म्हणून हनुमंतराय पर्वतावरून वापस आले. हनुमान श्रीराम किंकर राम रूप चराचर देखे सर्वदा साचार प्रेमा थोर श्रीरामी. हनुमंतराय रामाचं किंकर होतं, प्रेमा थोर श्रीराम. किंकर का बरं म्हणायचं? काय करू विचारल्याशिवाय करायचं नाही, आणि सांगितलेलं तेवढंच करायचं, त्याला किंकर म्हणायचं. हनुमंतरायला सीतेच्या शुद्धीला पाठवलं होतं. हनुमंतराय रावणाला मारून सीतेला घेऊन आले असते का नाही?
ताकद होती एवढी. ज्यानं गाव फुकून येते त्याला मारून यायला किती वर लागलं. आले असते पण आणले का नाही. काय केले? जेवढं सांगितलं होतं तेवढंच केले. ह्याला म्हणायचे किंकर. किम करोती इति किंकरा. काय करू असं विचारून सांगितलेला पुरतं करतो त्याला किंकर म्हणायचं. श्री हनुमंतराय किंकर होते आणि रामाच्या नामामध्ये सदा डुलत राहणारे प्रसन्न काय काय होते ऐका सांगतो. जैसी जाची अंतर्वृत्ती ते जगाते तैसेची देखती. वाह. तेही विषयाची उपपती श्लोक संपत्ती परिसावी. हे कुठून बी कुठवर लावायचं हे समीकरण आहे बरं. जैसी जयाची अंतर्वृत्ती तैसे जगाते देखती. मग ज्याची अंतर्वृत्ती जशी असल तसं जग आहे. जग काळ नाही, जग लालग नाही, जग हिरवं नाही, जग पांढरं नाही. मग कसलं आहे? तुम्ही जसल्या रंगाचा चष्मा घालचाल तसलं जग आहे. कळतं का? आणि सांगू जग चांगलं बी नाही, जग वंगळ बी नाही, जग बिघडलेलं नाही, जग सुधारलेलं नाही. मग कसलं आहे? तुम्ही जसले आहोत तसलं आहे. तुम्ही सुधारलेले असलो तर जग सुधारलेलं आहे. तुम्ही बिघडलो असलो तर जग बिघडलेलं आहे. मग जसा असेल तसा आहे. कसं आहे सांगतो थोडं थोडं ऐका. सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयापण जगदेकन ब्रह्मा पूर्ण कपट चिन्ह तो नेने. सज्जनाचं मुख्य लक्षण काय लक्षण आहे? जग देखणे ब्रह्मपूर्ण. आणि जग ब्रह्मरूप बघायचं झालं तर बघणारा सज्जन ब्रह्मसंबंधित ब्रह्मरूप असला पाहिजे. सज्जन कशाला म्हणतात? संस्कृतामध्ये त्याची व्याख्या सांगितलेली आहे. सज्जन कशाला म्हणतात? सत्संबंधी जनः इति सज्जनः. सत म्हणजे सत्य, परमात्म तत्व, चैतन्य, परमात्म्याशी ज्याचा ऐक्यरूप संबंध आहे तो सज्जन आहे. आणि ज्याचा ऐक्यरूप संबंध आहे त्याच्यासाठी जग ब्रह्मरूप आहे. ज्यानं परमात्मा पूर्णपणे ओळखलेला आहे, ज्याचा संबंध आहे जग ब्रह्मरूप आहे. जग देखणे ब्रह्मपूर्ण हे सज्जनाचं लक्षण आहे. आता बाकीच्याचे काही लक्षणं सांगणारे थोडक्यात सांगतो ऐका. जिनोनिया काम क्रोध दमून इंद्रियाचे द्वंद्व खनोनी विषयाचा कंद परमानंद पावले त्या दृष्टा दर्शन हे ध्याता आणि ध्यान दे ज्ञाता आणि ज्ञान अवघे चित्गण भासते. सज्जनाचे लक्षण लुप्तचे का वितेसन सांगो त्याची चिन्ह सावधान अवतारा द्रव्यलाभ देखे जापाय सदा ओळखे दयाशी अनुमात्र वचनाशी म्हणे सर्वस्वेशी मी दास तुझा देखे धनवंत व्यवहारे स्वजन्य त्याशी अत्यादरे विरक्त दे कोणी एकसरे सोयदाता रे भैसवी म्हणे भगवंताची कोण सत्ता सिद्ध ईश्वर दत्त भोग असता सांडोणी धरली दापसता अभाग्यता केवढी पा वितेशनाचा जोर त्याचा ऐसा विचार आता कामा तो जोर संशय पार सांगे संशय पाकार सांगेन श्रीकाम जाचे चिती माय बहिणी ते नोळकती श्रीरूप झाली व्रती जगत एकती श्रीरूप बापा भावाची सांगता गोष्टी माय बहिणीचा एकल्प पोटी इतराची काय अशी गोष्टी सकल सृष्टी माझारी. आता इथं 2-3 विषय सांगितलेले आहेत. जगाला ब्रह्मस्वरूप पाहणारा वेगळा, देवाला सोडून देवापेक्षा जास्त पैशाला महत्व देणारा वेगळा. पैशाला महत्व देऊ नये असं मी म्हणत नाही. आजच्या ह्याच्यामध्ये देवाची जागा घेणारी एकच वस्तू आहे ते म्हणजे पैसा. पण एवढं खरं किती बी असला तर देवाची जागा पैशाला येत नाही. पैशाला मान्यता देणारा 2 आणि काम आतुर झालेला ज्याची वृत्ती स्त्री रूप झालेली आहे. जग देखणे स्त्री रूप खालच्या दर्जाचं आहे. एवढ्या खालच्याचं आपण वरी आणून सांगायचं नाही, ह्याला असंच झापून ठेवायचं. सोपं. हनुमान साधुरत्न साधुरत्न्याद्वैत बोध नेने राक्षसाचे कपट भेद साधुत्वे शुद्ध नमो आला. हनुमान साधुरत्नागार
नाद. मग काय नेने अद्वैत बोध साधू त्याला म्हणतात. त्याला काय माहिती आहे तर या जगतातला अद्वैत बोध माहिती आहे. अद्वैत काय आहे? एक परब्रह्म स्वरूप अद्वैत आहे. अद्वितीयम ब्रह्म. एक एक काय असल तर ब्रह्मरूप एक आहे आणि दोन झाले की मग जग आहे. एक आहे तोपर्यंत जग नाही, एक आहे तोपर्यंत जनार्दन आहे. असा ज्याचा बोध आहे त्याला साधू म्हणतात. हनुमंतराय पूर्ण पदाला प्राप्त झाले. मनोरमा वाह देखोनिया मोहतमा नमन करिता बोलंगमा हाती सप्रेम हरी रंग. सुंदर दिव्य असा आश्रम बघितला. हनुमंतराय नमन करण्यासाठी आले. त्या साधूला नमस्कार करतात. हनुमंतराय कसं करतात ऐका. ये रुस्व कार्याती कुशळ आला दे कोणी गोळांगूळ वाह घातले लोटांगण प्रबळ चरण कमळ वंदना. हे आपलं आपलं कार्य करण्याकरता फार हुशार होतं. काय माणसं लय चतुर असतात ना. बरोबर दुसऱ्याला फसवून आपली पोळी भाजून निघतात. व्यवहारामधले चतुर राहतात ते माणसं हुशार. ह्यानं आल्याबरोबर लोटांगण घातलं. का बरं? त्याचा विश्वास आपल्यावर बसण्याकरता गरजेपेक्षा जास्त गोड बोलावं लागतं. माणूस चांगला आहे वाटण्याकरता त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त पुढी पुढी करावं लागतं. हे कपट काय सांगायची गरज नव्हतं. त्यानं सगळं जाणून आलेलं होतं. कसं कसं वागते ऐका सांगतो चला. पैसो घातले वरासना आणले चरण चालना जीवना अर्ग पाद्यादी संपादन पूजा विधान मांडले. बसायला आसन टाकलं. एक महाराज म्हणला आमचा वरी श्री ज्ञानदेव तुकाराम कपिवर महारुद्र हनुमान श्री संत एकनाथ महाराज की जय. हरे आयशे बोलता कपी केसरी गंधर्व सर्वा बोल भारे एवढी राम सुग्रीवाची थोरे औषधी राजी नेवाला. गोड गोड रामायण आहे. मी सांगत नाही नाथ बाबा सांगतात. सावध ऐकता रामायण चारी मुक्त्या येती शरण नित्य करिता नामस्मरण सोय होती परिपूर्ण ब्रह्म. तुलसी रामायणामध्ये तुलसीदास सांगतात जिंदगी जब तक रहेगी पुरुषुत न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करलो श्रीराम से. म्हणून लोपरवाडी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. म्हणून एवढा बलांड समाज आहे महाराज. हा शक्तीला आनंद आहे. एवढीच कळकळीची विनंती आहे. आरती झाल्याशिवाय कोणी उठू नका बरं. आरती झाल्याशिवाय कोणी उठू नका. आरती वेळेवर होईल आणि कार्यक्रम नंबर 1 चा होईल आणि लाईव्ह पूरा औरत तालुक्यामध्ये युट्यूबवर कार्यक्रम जारी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. हे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. कोण बोलाले चांगला आहे का म्हणतात. आय सकाळ सैने सरसावले मारा वयासित झाले गदा परिगती कट भाले वर्षू लागले समकाळे. महाराज बोलता बोलता खड आणि धिवता धिवता मड. 14 घरचे 14 गंधर्व हनुमंतराच्या पाठी मागे लागले. माझा हनुमान कसा आहे. मनोजवा मारुत जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वाताच्या वानरायुक्त मुख्य श्रीरामदूतम शरण प्रपदे. ज्ञानामध्ये अग्रगण्य हनुमंतराया. आणि त्या हनुमंतरायानं विचार केलं मनामध्ये की ह्या गंधर्वाला असं मारतो जसं बाया दोस्कीतले लिगा मारतात बघा. कसं केलं. चौपाच धावती सया होता गावया वानराय करती खरा पुरुषार्थ.
जन्म झाला हनुमंतराया आणि हनुमंतरायाला हातामध्ये घेण्यासाठी गंधर्व तयार झाले. भाला आहे, बर्ची आहे, मुदगल आहे, परीस आहे, उलटाण आहे, फुकणी आहे, घेऊन हनुमंतरायाच्या पाठीमागे लागले. मग मला सांगा देव कुणाच्या हातात आला का महाराज? त्या हनुमंतरायानं कसं केलं? गंधर्वाने आले एकला एक कपींद्र खाली पडू दुर्धर करू संहार आदर्या. हनुमंतरायाला राग आला माय. हनुमंतरायाला कवा कवा राग येतोय म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी. हनुमंतरायाला राग आला म्हणून पुण्या गावामध्ये मारुतराया शेंद्रा झाला, पुण्या गावामध्ये मारुतराया तांबडा झाला, पुण्या गावामध्ये चांदी सारखं कलर आलं म्हणून गावागावाला हनुमंतरायाची प्रतिमा वेगळी वेगळी आहे. का? जसं जसं राग आला हनुमंतरायाला तसं तसं आपला अवतार कार्य बदलला. मारुतराया तांबडा झाला, तांबडा. आणि मारुतरायानं असं उडी उडी घेतली आणि कसं हल्ली रुपे वाढला दारू रुपे थरकती संपूर्ण भयानक दिशे चिन्ह कपिंद्र जान खवडला. रागारुद्र झाला हनुमंतराय. डोक्यावरचे केस खड झाले, अंगाला दर 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 घामाला. मारुतराय आगडवंचा दगडगड झाला. हनुमंतराया म्हणला ह्या गंधर्वाला समजून सांगितलो साम आणि दाम आणि दंड 3 गोष्टी शास्त्र सांगतंय. पहिलं सांगून ऐकत का बघाव, नंतर पैसे घेऊन ऐकत का बघाव. मग हनुमंतराया म्हणले शेवटी दंड देवा. गपित हनुमान आणि गुपित दणके म्हणून मारुतरायानं आपलं रुद्र रूप अवतार धारण केलं. आणि त्या हनुमंतरायानं कसं केलं? एक मुष्टी घात मारे एक दाताकडे गेले उरेचे पुढचे बांधले मग आपले खडके. काही दातानं मारले, काही हातानं मारले. कायाला महाराज काय सांगाव 14,000 गंधर्व शेपटामध्ये बांधले आणि गर 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 फिरून ढोपरवाडीच्या उमाटावर आदळले. वरचं लाल टमाट्यासारखं झालं म्हणजे एकच वेळेस द्वार मारले केला राम नामे भूकार विजय कपिल सवे झाला. आता किती जण झोपला आणि किती जण शिव्याव. रामाचा विजय झाला म्हणतर मारुतरायाचा विजय झाला. हनुमंतरायाने आरोळी दिली. भगवान रामचंद्र महाराज की जय. कपिवर महारुद्र हनुमान की जय. हनुमंतरायाचा विजय झाला. तिथे शिवदेवाला आनंद वाटू लागलो. मुखी नाम समरण विघ्न त्याचे वंदी चरण कळी काळा सगळं आपण नित्य नमन त्याचे. अहो त्याच्या मुखामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन आहे. शंकर महाराज नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळ. म्हणून मी काय सांगणार होते हंदेव नाही का? कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामाचं चिंतन करा महाराज. कलियुगामध्ये जप करू नका, कलियुगामध्ये तप करू नका, कलियुगामध्ये यज्ञ करू नका, कलियुगामध्ये याग करू नका, कलियुगामध्ये केस वाढून वा लिका करून बोबलं थंडू नका. घरी बसा. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. नामात काय ताकद आहे मी सांगत नाही, हनुमंतराया सांगतात. मी तो अल्पमती हिन काय वर्णो तुमचे गुण उदकी तारीने पाषाण हे महिमान नामाचे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. एवढी ताकद माझ्यात नाही, माझ्या राम नामात आहे. नाम धार कवीर झाला कपिंद्र नामे गर्जुनी सत्वर औषधी भार पहाटसे. हनुमंतरायाचा विजय झाला. हनुमंतरायाला यांकडे महाराज 6 विघ्न आले. पहिलं सुरला काळणे मी गटला, दुसरं विघ्न विद्युतमाली नावाची अप्सरा पाय धरली, तिसरं हे गंधर्व गटले महाराज. आता 4था विघ्न पर्वतावर हनुमंतरायाची उडी गेली. मग हनुमंतरायाला औषधी दिसले का? दिसले नाही. त्याचं एकच कारण आहे, तुम्हाला आम्हाला भास आहे संसारामध्ये सुख येईल पण संसारात मरेपर्यंत सुख नाही. तुकाराम महाराजांनी सांगितले संसार दुःखमुळे चोहीकड बिघड दिसत नाही कोठे रात्र दिवस कळवळ. दुःख भांडवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून या संसारामध्ये मनुष्य
मनुष्याला दुःख भोगावं लागतं. आता इथं आला तुम्हाला आनंद वाटला नाही, इथून उठलं की लगेच चिंता सुरू होते. जुंधळ्या डुकरं आले का, हरभरा हरणं खाल्ले का, काय काय झालं हे कवा इथून उठलं की सुरू होतंय. तसं हनुमंतरायाला औषधीला कसं धोका दिलं. पर्वताच्या शिखर पाहता औषधी वार सहसा नव्हती गोचर त्याने कपिंद्र खवळला. हनुमंतराया म्हणले पर्वतानं राम कार्याला सहकार्य कराव का राम कार्यामध्ये विघ्न तयार कराव. महाराज हे देवाचं काम आहे, माया आहे का, हे कोणाचं काम आहे, देवाचं काम आहे. आता हे सगळे 10 माणसं शाही आहेत, हे 10 इंद्रिय आहेत, हे गावात शक्ती करू म्हणतात. मग आपण का करावं. लोक समजा 500 देऊ की आपण 600 रुपये पट्टी द्यावं. तुका म्हणे सत्य कर्म व्हावेच आहे आणि घातली या भय समजा माय. आता तुम्हाला सांगतो महाराजाच्या मायाला तयारी त्याला कोणच्या पिंच्या वाकडं घेऊन हे थंडीत का मरणार सांगणारे वाचणारे वा. आता हे पुढच्या वर्षी जर गडी म्हणले आम्ही शक्ती करणार तर तुम्ही म्हणायचं आम्ही शक्ती मोडणार. का मोडणार. आम्हाला मागे पगार नव्हती, आता ग्रह भाग्य लक्ष्मीचे 2-2 हजार आज जमा झाल्या. आमदा देऊ नका, पण पुढच्या वर्षी सगळे बाया 2-2 हजार शक्तीला द्या. किती बाया देणार हात वरे करा. पुढच्या वर्षी ज्यानं 2 देईल त्याला 5,000 पगार होते. आणि ते कुंचीची माय करले का पाठीमागची 2,000 दिले की 5,000 पगार होत्या. देवाच्या कामाला सहकार्य करावं. द्रौपदीनं एक पट्टी बांधली, देवानं 999 साड्या दिलं. द्रौपदीनं एक भाजीचं पान दिली, अन्नाचे ढिगारीचे ढिगारे दिल्या. आता तुम्ही 2,000 दिले की देव तुम्हाला 2 लाख देतोय. काळे मांडे पर्वते दिसून येते औषधी त्यांनी माझ्या प्रकमाते सामर्थ्य याचे पाहू पा. रामाचं पक्ष सोडलंय आणि रावणाच्या पक्षाला सहकार्य करलंय. पण मी या पर्वताला कोण हाव, माझं नाव का आहे आणि मी कुणाचा सेवक हाव हे दाखवायचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. कोण म्हणाले. हनुमंतराया. हनुमंतराया म्हणले मी औषधीचं दर्शन करण्यासाठी लक्ष्मणाला उठवण्यासाठी आला आणि हा पर्वत औषधी लपून ठेवतो त्याला दाखवतो असं हनुमंतराया बोलू लागले. निखवळला मानसे औषधी देखील पश्चिमेशी धावून गेला त्यापासे तव पूर्वेशी देखील. हनुमंतराया औषधी म्हणून धराय जावा पूर्वेकडल्या बाजूला तर औषधी पश्चिमेकडल्या बाजूला दिसाव. हनुमंतराया उत्तरेकडल्या बाजूला जावं औषधी दक्षिणेकडल्या बाजूला दिसाव. हनुमंतराया म्हणले झाले काय. आणि एक कारण आहे महाराज. चुकली या वर्म फेरा पडे वजाबाकी करा, भागाकार करा, राम महाराज गुणाकार करा. तुम्ही गणितातले PhD व्हा. हातचा चुकला की गणित जाग्यावर येत नाही. तसं हनुमंतरायाचा एक हातचा चुकला होता, ते हनुमंतराया शोधायला लागले. दक्षिण समजता अवघा पर्वत वानरीस झाला त्यात काय येथे करावे. अवघा पर्वत महाराज एक नाही अवघा पर्वत हनुमंतरायाची थट्टा मांडला. हनुमंतराया म्हणले भाईवार मी नर्वस डोक्याला हात लावले. का झालंय म्हणाव महाराज, का झालंय म्हणाव. मग चुका झाले की ओळखाव. 3 बोट दुसऱ्याला सांगतात एक बोट आणि हे 3 बोट म्हणतात पहिलं तू कसं आहे बघ. काल परवा कळाला मला मी हैदराबादला गेला, त्यांनी पोळ्याचं जेवण केल्या आणि मी लाभारेन बरकतारे म्हणून 3-4 पोळ्या खाल्लो. डोळे झाकला आणखी काढून वाहनाला पोळ्या. महाराज आज इथं पोळ्या करतील वाटलं पण का करा आमचं नशीब करा बाई महाराज. मग ते आमचं वाचणार बघितलंय महाराज. डोळे झाकून हाना लाव. मी म्हणलो का झालंय. मध्ये चिरट पडले बघा म्हणलं आणि बघितलं तर काय मध्ये चिरट आहे. काढून बाजूला टाकलो महाराज. आणि मी बघितलो ह्याच्या परतीत का पडले आणि ह्याच्या परतीत मोठं झुरळ आहे. मी म्हणलो महाराज तुमच्या परतीत झुरळ पडले की ह्याना म्हणाले भाज्याला कांदा आहे म्हणून खावला महाराज. औषधी म्हणून धरू जाय तो धाडरा काय सोडण्याची पाय तो ते होय तैसाच. औषधी म्हणून धराय गेलं की धांडोरा गवत हो. काँग्रेस सागर मोठा अजून एक रोडला उठायचं मोठं गवत झाले बघा. तसलं हनुमंतराय म्हणले एवढा अट्टॅस केलो, एवढं सायास करून इथं आलो, अर्धशक्य न लागता उडाण केलो. 12,440 कोस उडाण करून इथं आलो. अजून पुन्हा 12,440
कासकोस उडान करून तिथं जावं लागते. मग हातात जर कांगरे शेवलालं वंगळ नागर मोठा एवलं तर काय करा. झाला खेदच नव्हे औषधीचे दर्शन चिंता तुला देऊ दे काय आपण बोलत. हनुमंतराया चिंता दूर झाले. हनुमंतरायाला चिंता लागली. महाराज तुम्ही चिंता करू नका. गावाल्यानं तुमच्यासाठी चहाची व्यवस्था केली आहे. चहा म्हटलं तर कलियुगामधला अमृत आहे. अमृत हा सुगंध असणारे बी प्या बरं चहा. कप उंदराच्या कानावडेच आहेत प्या काही होईना. सगळ्याला सांगायला लाव. पोरं टक्कर चहा, स्पेशल चहा आणि खास चहा 3 प्रकारची चहा आहे गड महाराज. काही जागी पोतीला माणसंच राहणार. एक आरती दुसरा मारतीच. पण एवढे माणसं गोळा केला मला आनंद वाटलं. काल परवा कळालं. मी गेलो पुण्याला. महाराज मी म्हणलो स्पेशल चहा कितीला. त्यानं म्हणलं स्पेशल चहा 10 रुपयाला. मी म्हणलो खास चहा कितीला. त्यानं म्हणलं खास चहा 15 रुपयाला. मी म्हणलो टक्कर चहा कितीला. त्यानं म्हणलं टक्कर चहा 5 रुपयाला. मी म्हणलो ते एवढे महाग आहे त्याने एवढी का सुकाळ आहे म्हणलो. त्यानं म्हणलं महाराज तुम्हाला पोती कळले नाही चहा कळत्या का म्हणलं. मी कशी आहे सांग म्हणलो. इकडं बाजूला घेऊन गेला आणि मला म्हणलं टक्कर म्हणलं नाशिला त्या महाराज म्हणलं मोठे मोठे लोक पित्यात आणि अर्धी चहा ठेवून जात्यात. ह्याच्या गेल्यासाठी अर्धी त्याच्या गेल्यासाठी अर्धी टक्कर करून एका जागी करतो आणि ते 5 रुपयाला इकता म्हणलं. आज जितका पुरुषार्थ केला तितका वाया गेला. कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाचे. कपटी राक्षस भेटला महाराज आणि तोही मारिला वायाची. बरं मला सांगा कपटाने कुणाचं चांगलं झालंय का. म्हणून कपट करणं लई वाईट आहे महाराज. म्हणून आजपर्यंत ज्यानं कपट केलं माय त्यानं धुळीत गेलं. हा काही माणसं कपट केले आणि ते वाया गेले. मला काल परवा कळालं माय. मी चाललो कीर्तनाला. एकाला म्हणलो टाळान पकवास घ्यायला येतोस का विठ्ठल महाराज. त्यानं म्हणलं लई दूर येईना. हा तुम्ही जाता कीर्तन करतो गादीवर झोपतो. आम्ही इथून टाळा पकवास घेतो घेऊन घ्यावं आणि रासोळचे बी राहावं अजून एक काळा घेऊन बी येऊ. बळच आलं महाराज. आम्ही पुढे गेलो ते मागे आलं. पुढे एक बाई म्हणली महाराज तुमच्या पाया पण हात जोडतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं गडी पिवलंय आणि मी आता फाशी घेऊन मारणार आहोत. आणि फाशी कसं घेतात सांगा. मी म्हणलो फाशी घेणारे वाचनात माय. गव्हर्नमेंट रेशन कार्डला तांदूळ दिले गडमा फुगट महिना 2000 घालाले. एवढं खाऊन उगा जगा की कशाला मरतो. पण आम्ही एवढं सांगतो पुढे गेलो. ते टाळ पाकवा जवळ मागून येऊ लागतं मागे मागे. त्याला म्हणल्या मामा फाशी कसं घ्यावं म्हणलं हे दावा आहे. त्यानं म्हणलं गळ्यात बघितलं तर काय 2 तोळे सोनं आहे. हे बाई मेले की 2 तोळे सोनं मलाच म्हणलं 1,60,000 भाव आहे. 3,20,000 होत्यात म्हणलं ते दावा इकडे द्या म्हणलं. हनुमान महाराज पकवाजावर चढलं झाडाला बांधलं आणि गोल आडा केलं. बाई म्हणली सगळं दाखवा. गोल आडा करून घेऊन आपण पकवाजावर थांबलं गळ्याला घालून घेतलं. गळ्यात फाशी पडल्या पडल्या पाय लट 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 कापले खालचं पकवान निष्ठलं. ह्याची जीभ एवढी बाहेर आली. अगं माय ग म्हणली बाई माझ्यावरची मला ह्या भाड्यावर गेल्या बाई घरात निघून गेली. म्हणून कपट करणं किती वाईट. दुष्कर कर्मे केली ती अवघीच वाया गेली. औषधीने पुढे दिसली शक्ती झाली ती एवढे कर्म केलो आणि ते वाया गेले महाराज. म्हणून भोगतो ना घडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. म्हणून या म्हणे मानूने खेदो म्हणावा गोविंदू वेळोवेळा. काही लोक संसारावर रोसतात काही लोक देवावर रोसतात काही लोक पंढरपूरला गेलो की आमची म्हैस मेली. तुकोबा आहे सांगा अनेक रुसावे न लगे बहुता आपुली या संचिता वाचून ज्याचं सरलं की ते राहत नाही. हनुमंतराया म्हणले माझं कुठं तरी सुग्रीवाय काय मुख दाखव श्रीराम चरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देव श्री रघुराव शोभेला. पाटील साहेब शाण्याला शब्दाचा मार आणि गाडवाला टोप्याचा मार. माझा हनुमान शान आहे. 18,72,56 लाख माकडामध्ये बिनविरोध निवड केली कुणाची हनुमंतरायाची. का केले ज्या कामाला हनुमंतराया जातील त्या कामाला यश नावाचे दैवत आहे. हनुमंतरायाला अवदार्य जाण आहे महाराज. तुम्ही ज्या कामाला जाल हनुमंतराया त्या कामाला यश आहे. मग हनुमंतराया म्हणले मी ज्या कामाला जाल त्या कामाला यश आहे. मी सांगत नाही ग्रंथ सांगतोय ऐका. रष्टी करायला जावा त्या मारुतीच्या पाया पडून जावा माय. सोयरिकेला जावा त्या हनुमंतरायाच्या पाया पडून जावा. तुमच्या
पुढच्या कामाला यश येतंय. येणार तर पोती वाचणाऱ्याला जिद्द पुरा म्हणाला. मी निजाभिमान केला पाय औषधाने अवघ्या इस्लाम साय काय अहंता सर्व घातक. गोड 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 रामायण आहे का? हनुमंतराय म्हणले मी रामाच्या समोर अभिमान केला. महाराज कुणाच्या बी समोर अभिमान केलं तर चलतोय, पण देवाच्या समोर करू नका. लहानपण देगा देवा मुंगी सासरे सारवा. म्हणून देवाच्या समोर अभिमान केलं की देवाला राग येतोय. हनुमंतराय म्हणले रुद्र 11वा अवतार अंजनी मातेनं 60,000 वर्ष तप केल्यापरी मारुती जन्माला आलाय आणि ते मारुती रामाच्या समोर अभिमान केलाय तर मारुतरायला खालचं वरचं दिसणार. काल परवा आमच्या गावातला शेतकरी तुरी गाय गेला, त्याला भाव लागलं 14,000. त्याला बस मिळाली नाही, काही नाही. शेल्लाळला आलं, बेसरणीमध्ये 2 पोते पायाला घातलं आणि 2 पोते डोसकीला घातलं, झोपी गेलं. शेल्लाळून चोर चालले होते. एकानं म्हणलं जाऊन घर फोडायची काय गरज आहे गावात, इथंच असावी आहे की बघूत म्हणलं. दुसरं म्हणलं कोण बेवडा आहे की पिऊन पडलंय रे. तिसरं म्हणलं कोण भिकारी आहे की ह्याच्या नादी कशाला उचल. त्याच्या अंगातला अभिमान उठलं. त्यानं म्हणलं कोणाला भिकारी म्हणताव रे, कोणाला दरिंदर म्हणताव रे. आताच दुपारला गेलतो, 12,000 भाव लागले. 1248 खिशात ठेवला म्हणलं पोते काढून. चोर पुढे गेले, मागे आले, मारून बैनाचा पुतळा केले. पैसे बी गेले ना अभिमान बी गेला, अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला. ऐका, अहंता कर्मसिद्धी नवाच्या अहंता सुंदरकडे स्वर्गीच्या अहंता सारण पावे वेदांचे अहंता साचक घातक. गोड रामायण आहे का? अहंतेनं स्वर्ग प्राप्त होत नाही, अहंतेमध्ये संसार सिद्धीला जात नाही. अभिमान आलं, आम्हीच म्हणतो वचनामध्ये अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदास भाविकासे. ऐका, आता रामायणातलं सांगतो. अभिमान आलं रावणाला. रावण म्हणला माझ्या घरामध्ये किती महाराज गणपतीचं काम गाडवं राखायचं, खंडोबाचं काम गाड्या करायचं. रावण म्हणला 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 7 कोटी ग्राहकांचे नाते, 80 लक्ष काशाचे, 80 लक्ष चांदीचे, पुरा लंका सोन्याची. ह्याचा अभिमान आला रावणाला. रावण तुकोबारा लिहुल्या तुम्ही सांगत नाही. लंके माझी घरे किती ती आहे का? 5 लक्ष घरे पाषाणाची, 7 लक्ष घरे जिथे विडबंदीची, मोठी घरे काशाची तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगता कवडी गेली नाही. तेवढं होतं तर ते रावण मेलाय. आणि आमच्याजवळ काय आहे माझ्या सही सांगायला लाव. 250 फूट कोरोना बोर, 2 मरके बैल, कुत्रे उचली होऊन जायचे 7-12 जागी तुटलेला नाडा, 4-5 धोत्र, 2-4 बायकोचे फाटलेले साड्या, एक बंद पडलेली टीव्ही आणि मोडकं कूलर, त्याच्यामध्ये बुट घालून नाही. एक मोडकं ट्रॅक्टर आणि एक टेम्पो. आमच्या गावची पार्टी लई तगडी आहे रे. कोण्या बँकेत जागी देऊन टाकून मोकळं हो. साधे सोनगारी अहंतेने सादर हंता वय हंतान लाहे लाहे निंदे होय अहंता. अभिमान किती वाईट आहे का? अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदास भाविकाशी. म्हणून तुकोबाराय सांगतात, एक बार माझ्यामधलं मी गेलं, तुमच्यामधलं तू गेलं, मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरोशी हरे. म्हणून माय अभिमानानं काय काय झालं पुढची ओळी आहे का? अहंता नव्हे चित्तशुद्धी, अहंता नव्हे साधन सिद्धी, अहंता नव्हे सत्वसिद्धी, अहंता त्रिशुद्धी घातक. अभिमान किती वाईट आहे का? मारुतराय म्हणल्यात मी म्हणत नाही. हनुमंतराय म्हणल्या. काल परवा आमच्या गावाकडे एका पोराचं लग्न झालं. पाटील सासऱ्यानं म्हणला जाऊ दे, म्हणलं ह्याच्या घरात सोनं नाही, पिळ्याची 2 मुद्या घातला जावायला. लग्न होऊन 4 दिवस झालं, त्यानं बायकोला म्हणलं पिशवी दे. बायको म्हणली कुठं चाललाव? तरकारी आणाय चाललाव. आवरणला आलं भाजीवाल्या बाईजवळ. तिनं फक्त अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता तिनं जिंकते, जास्ती काही इकना. आणि तिच्याजवळ जाऊन काय म्हणाले, टमाटे कसं, बटाटे कसं, टमाटे कसं, बटाटे असंच हात करलं. त्याला अभिमान आणतं पैशाचं आणि ह्या मुद्याचं. महाराज तिनं म्हणली टमाटे बटाटे खाली आणि हात वरे करले, ह्याला कोणचं रोग झाले म्हणावं. तिला कळालं हे अभिमानाचं रोग झाले. तिच्या पशी 8 पोळ्याचे पाटल्या होते, फुटक्या फाटक्या पोत्यामध्ये 8 पोळ्याचे काढली. तिनं म्हणली टमाटे 2 रुपये, बटाटे 3 रुपये. पिशवी टाकलं तर अजून तरकारी निघाला आलं. आमचा आधार कार्ड फक्त रॅशन ह्या पुरता लिंक झाला, अजून देवाजवळ झाला नाही. सुख नव्हे जे का आत्मा नव्हे परात्रिका हंता भोगीजन का हंता घातक दगा झाले. अभिमानानं इंद्र गेला, चंद्र गेला. इंद्र पडले भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला भजनाचा काळा. म्हणून अभिमान किती वाईट. आपण श्रीराम समोर केलो जाणे लागलो संपूर्ण औषध दर्शन नव्हे. मग त्या रामाला का करता येत नाही?
नाही, कर्तुम आहे, अन्यथा कर्तुम आहे. देव सगुण आहे, देव साकार आहे आणि निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे. आणि त्या रामाचा आकार चौही जाग साही शास्त्री कारण आटाही पुराण हरी चार वेदाला 6 शास्त्राला 18 पुराणाला कळालं नाही. आम्ही 200 रुपये पट्टीने शर्भर लाह्या दिल्या, देव कळालं काय म्हणालो. हनुमान म्हणते हनुमान पामरे आवाज थोडे वाढवणार. किती नेनती औषधी संभार हो किती आणले कत्वार पाले खायर मरकट. आता रामानं मला पाठवलं हा महाराज. आणि मी आता मला राग आलं एवढं सगळा पाला दनादन उपशिलो आणि भारा बांधलो आणि घेऊन गेलो. आणि रामानं हनुमंतराया गेलो भाराभर चिंध्या धनाना घोडाची. तुम्ही ज्या कामाला गेला एवढं भाराभर औषध आणला पण त्याच्यामध्ये कामाची एक बी औषधी नाही. मग माझी काय होईल, उपासता होईल, फजिती होईल. हा मग याच्यासाठी फजिती किंवा अपकीर्ती चुकवाव. काही लोक म्हणतात बघा महाराज 5 बार जेलला गेलो अजून फट्ट्याचं काही नाही, घोड्यावर घरला आणली. मग तुला का लाज आहे का, तू का चांगलं का. काही लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला सांगतोय का. तसं हनुमंतराय म्हणले अपकीर्ती चुकवायसाठी का करावं, मग देवाचं भजन करावं. कसं केलं विचार करवाता वा उकडो वनस्पती समजता भारा बांधून नेता उपासता होईल. हनुमंतराय म्हणले एवढा मोठा भारा बांधलो, दोस्तीवर ठेवलो, नेहून सुषेण वैद्याला दिलो तर माझी फजिती होईल, अपकीर्ती होईल जगामध्ये. हे अपकीर्ती चुकवण्यासाठी हनुमंतराया धावा करतात. पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमाय पडलो संकटी दुर्गा सर्व उत्तमाय पाववे गे. रामा रामा धाव पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा. आम्ही म्हणता बघा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणून देवाला माय काही लोक असं पाया पडतात. असं पाया पडणे दोन्ही हात जोडाव, मस्तक डोक्यावर ठेवाव, नाहीतर दंडवत घालाव दंडवत देवापाशी. हनुमंतराय म्हणले रामा बुद्धीचा चालवणारा भगवान परमात्मा तू आहे आणि तुला सर्वज्ञ आहे हनुमंता. आणि तुम्ही काय करा मला बुद्धी द्या. बुद्धी कुणाचा धावा केले, रामाचा धावा केले हनुमंतराया. आणि तेव्हा रामानं काय केलं, तुझे निज बाळक अज्ञान मूढ अतिबुत्सक क्षमा करून सगळे कृपाव जग करी मज. मी तुझा निज बाळक आहे. म्हणून महाराज तुकोबाराय म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणून लहान म्हणून मुंगी खवाव आणि हत्ती होऊन ऐरावतीचं मार खाऊ ने. म्हणून देवा मी तुझं निज मूळ बाळक मारुतराया. दोन्ही हात जोडून त्या भगवंताचा धावा करतात महाराज. का बाळक होऊन पेढा खाव. म्हणून हनुमंतराया भगवंताकड साकडं टाकले आणि दंडवत घातले. दंडवत देवा मलाच नाही ज्यानं तुमचं भजन करतय तुम्ही त्यांना या बहुसागरातून सोडवलो. माझ्याजवळ पुरावे. पहिला पुरावा सांगा. बुद्धिदाता निज भक्ता. बुद्धीचा दाता लक्ष्मीचा पती निज भक्ता. झोपून पोती ऐकणाऱ्याला देव महाराज उठून देवळाकडे आणत नाही. म्हणून पोती सावध ऐका. सावध झालो हरीचे आलो जागरणा यथे वैष्णवाचे जय जयकार गरजत से. एक रात्र देवाच्या कामासाठी घाला तुमचं 5 वर्ष आयुष्य वाढलं. संसारासाठी उदंड आयुष्य घाला शेवटी नरक प्राप्त होतय. पण देवाच्या कामासाठी देव ठेवून घेत नाही. तुम्ही जर एक रात्र घातलो तर तुम्हाला 12-5-60 महिने देव वाढून देते तुमच्या आधार कार्ड मध्ये व्हॅलिडिटी. म्हणून देवाच्या कामाला आळस करायचं नाही. जे इथं पोतीला गेला बघा त्यांना घाली लोटांगण वंदिनी चरण. जे घरातून गेला बघा त्याला तर लई धन्यवाद देऊन हनुमंतराया. काय म्हणले हनुमंतराया भगवंताचा
श्रीरामाशी श्रीरामाशी छणार दे सोडवी त्याशी राम भक्ताशी कृपाळ भगवान परमात्म्याला शरण जावा महाराज काया वाचा मने सर्व भावे दास झालो त्यांचा संसाराचं वज्य असेल शंकर महाराज परमार्थाचा असेल तुका मने भार घातली या वरी होईल केवारी. नारायण एवढी सांगा मला 1 घंटा लागतोय पण टाइम इज मनी वेळेला महत्व द्यायचं आहे आणि सकाळी 6ला कुणाला लक्ष्मणाला उठवायचं आहे आणि पहिली पंगत मायाची बसवायचं आहे. बुद्धीचे बुद्धी आपण आत्मराम रघुनंदन मावा होऊन या प्रसन्न कपिनंदन प्रभू दिला. बुद्धीची दाता म्हटलं तर भगवान परमात्मा आहे. ऐका महाराज आमच्या तुमच्या बुद्धीला चेतन देणारा भगवान परमात्मा चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलविते हरिविनाय. दुसरा प्रश्न आहे का देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. आता वै ओळखा पहिला इंद्रिय सांगतोय का तुम्हाला कान महाराज कान दुसरा डोळा चक्षु ज्ञानेंद्रिय आहे तिसरं नाक चौथा त्वचा. आपल्या डोळ्याला चष्मा लागला की ओळखाव की देवाची अवकृपा होली आहे. आमच्या शरीराला चालणारा भगवान परमात्मा आहे. कानाला कमी ऐकू येऊलं की ओळखाव की देव आमच्याहून थोडे नजर हटवाय लागला. पाय हणगळाले लखवा मारालं भळकाव की आता हळूहळू आपले गौऱ्या मसन वाट्याकड चालल्या. म्हणून सगळं विसरा पण देवाला विसरू नका. विसरली तया थोर झाले हाने खाणे 84च्या आपण घेतलो शंकर महाराज चाले हे शरीर कोणाची असते. एक येडपट उठलं त्यानं म्हणलं चाले हे शरीर पायाची असते. मी म्हणलो मूर्खा मुडद्याला पाय राहिनात का. मुडदा म्हणा तुम्ही येशीतून आम्ही गावच्या बाहेर होतो म्हणून म्हणतोय का. म्हणत नाही ध्यानात ठेवा. तुमच्या आमच्या इंद्रियावर ताबा जर कुणाचा आहे तर ते भगवंताचा आहे. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 11वा मन मनोमार्गे गेला तेथे मुगला. मनाच्या मार्गाने घराकडे जायचं नाही संतांच्या मार्गाने सावध पोती ऐकायचं म्हणतात. इंद्रग्रह धरिला संकटी समरा भगवंताय का कुळ तेवढे सत्वरता घालून तत्वताय उद्धरिला. रामायण हे बालखंडापासून ज्यांना ऐकलं त्याला माहित आहे. अरण्यकांडामध्ये 22 वाद्य आहे. गजेंद्राचं उद्धार महाराज अरण्यकांडामध्ये गोड कथा आहे. गजेंद्र नावाचा हत्ती आहे महाराज आणि एक मगर आहे. गेल्या जन्मामध्ये हे दोघं राजे होते आणि ह्या जन्मामध्ये मगर झाला आणि एकानं हत्ती झाला. आणि मगराला गेल्या जन्मातली आठवण होती. मगर पाण्याच्या बाहेर येत नव्हता आणि हत्ती पाण्यामध्ये जात नव्हता. दोघांचं वैर होतं. पण संसारामध्ये काही माणूस पाप करते महाराज का. पैसे आले की पाप करते काही कळून पाप करते काही न कळून पाप करते. हत्ती 10-12 डझन लेकरं घेतलं बायका पोरं मे महिन्याचं ऊन. हत्तीनं काय केलं सोंडात पाणी बायकोच्या अंगावर हत्ती टाकाव हत्तीच्या अंगावर बायको टाकाव. लेकरं हत्तीच्या अंगावर पाणी टाकायला लागले. हत्ती मरणाला विसरलं आणि हळूहळू पाण्यात गेलं. मगराला चावळ झाली आणि मगरानं हत्तीचं पाय धरलं. धरल्या हत्ती मन चिरकलं. चिरकल्यानंतर म्हातारी म्हणली का झाले रे तुमच्या बाबाला असा येड करायला. हत्ती म्हणलं माझ्या पायाला मगर धरले. म्हातारी म्हणली तुम्ही चिंता करणार का आम्ही 10-15 डझन आहोत तुम्हाला ओढून बाहेर काढता. बक्कळ ओढले. मगर मिठी हे सगळ्यात खतरनाक मिठी आहे. मगराच्या एक बार पायात हातात सापडलं की मगर सोडणार. हळूहळू हत्तीला मगर ओढायला लागलं माय. हत्ती रडायला लागला. हत्ती बोंबलाय लागला मला वाचून घ्या मला वाचून घ्या मला वाचून घ्या. बायको लेकरं पोरं संध्याकाळी 6 पर्यंत ओढले. ह्यानं काय बाहेर येईना. म्हातारी म्हणली चला रे. पोरं म्हणले बाबा माय बुडायला लागला की जाऊ द्या बेटा आता 60 बी झाल्यात आणि कामातून मी गेलाय चला हळूहळू घरला. हत्तीचं साथ सगळे सोडले. तसंच आहे आपलं तुमचं बी. उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा चरणी ठेवा कवी व्यथा जन्माच्या तारा पुत्र बंधू सोय रे पिसुना आहे मिथ्ये जाणू शरणरी गा देवाचे सोडले. हत्ती मोकळू
हुडून रडायला लागला. तसं तुम्हाला आम्हाला सोडून जाणारे लोक आहेत. मला काल परवा कळालं माय, काय सांगा, एक सासू बहिणीनं सुना रडायला लागली. सुना असं रडायला लागली की छाती पोट बुडू घेऊ माय, झुडवम लावून डोळ्याला रडायला. माय माय कधी पोटभर जेवू दिली नाही गे माय. माय हारण कसं बघली आहे आणि पुढे गेली, आम्हाला मागे टाकली. तुझं का सोनं चांदी होणार आहे का मागे? माय माय दुसरी म्हणली सोयरी येण्याच्या पहिलं भाट ठेवू. हा सोयरी आलं की जेवाय जमना काही नाही. मग मोठी रडायला लागली. माय कधी भावाकडे जाताळा करदोड्या बांधायला 10 रुपये दिली नाही की ग. माय माय कधी पोटभर जेवू दिली नाही की ग. भात ठेवली. भात रट 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 शिजलं माय. दोघी वेगळेच होते बरं. हिनं म्हणली आता भात शिजलंय. लगेच गेली भात घेतली परातीत, त्याच्यात दूध टाकली, साखर टाकली, तूप टाकली. आता भात खाऊ दे म्हणून अजून रडायली. माय आज पोटभर जेवतो की ये म्हणून रडायला सुरू केली. बारकी उठली, तिनं गेली बघितलं काय भारातीत भात आहे, भरून भात आहे. हिनं गपा गप गपा गप खाल्ली. खाऊन खाऊन माय आज काय का होईना पोट भरलं की ये. हिनं म्हणली निवड्या की भात म्हणून बघायला गेली आहे. तिथं बघितलं काय भात बी नाही, दूध बी नाही, तूप बी नाही. माय कोण केल्यालं कसं बी कसं खावावे. हिनं म्हणली भूक लागल्यान का माठी खावावे. हनुमान खंड धारक नाम पावणार कुठे का पिसुजी चौका सत्वर देख सरसावला. म्हणे घर मरता तरी थुंकून या घर नाशी. म्हातार पडला बाय म्हणतात गाडवासारखं घरात थुकलालय माय. म्हणून सब पैसे के भाई आपणा साथी नाही. आयुष्य हा चोराचा कैसा हा विश्वास. म्हणून माय तुमच्या हातात कारभार राजो कोणा 2-2 हजार पडल्या. भंगोर कोंबड्याला जावा, जामून खावा, कलाकंद खावा, बासुंदी खावा. हातात कारभार राजो कोणा खूप खावा. चांगले चांगले साड्या घ्या. कुंच्यावर राहिना का रग घेऊन या पुढच्या वर्षी. हे तुमची काय फोटो लावणार. म्हणून तुम्ही बी चांगलं वंगळं खात जावा. सांगतोय का पैसे जवापर्यंत आहे तुमच्याजवळ आमच्याजवळ. जो वरी चढ नका तो वरी मरते माझा माझा. तुमच्या अंगातला अवसान गेलं की ह्याला माय 3-12 होऊ देऊ नका. लटमन होऊन जाळून टाकून द्या. पोरं जेवायचे म्हणते. एवढी काय चिंता मी भ्रांत काय झालो. आता सगळं पर्वत दिसत होता. नेऊ सर्वता उचलो. हनुमंतराया म्हणले मला रानभुली झाली का. त्या वाडीला यायच्याऐवजी मी ह्या वाडीला आलो का. मला का झालंय म्हणावं. म्हणून हनुमंतराया मनात विचार करायला लागले. पण हनुमंतरायाला कळालं माय वर्म चुकलं म्हणून हा मला बी संसारात वर्म चुकलं म्हणून कळाव. बाई म्हणली नवऱ्याला बघा तुमची माय रोज 50 रुपयाचं तंबाखू बी खावली आहे. ह्यानं म्हटला खाऊ दे. अहो खाल्ल्या खाल्ली पण लपन केल्या भीतीवर थुकलेली आहे. हिला कळतंय का कळणार. ह्यानं म्हटला कसं करू. रात्रीच्या 12 वाजता बाज उचला म्हणून बावलगावच्या तळ्यात टाका. हे बी बायकोचं ऐकलं. जय देव जय देव जय माझी बायको तुम्ही ऐको. माय रात्रीच्या 12ला बाज उचललं. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव म्हणून तळ्यात टाकलं. तळ्याकडे चाललं. तळ्याकडे जाता एक आंब्याचं झाड लागलं वाटमध्ये. आंब्याच्या झाडचं फाटा मोडलं तर नुसतं खोडच होतं. वरून जाताळा म्हातारीच्या दोस्तीत लागलं ते फाट. म्हातारी लट म्हणून उठली, चटमन झाडावर चढली. 10 वार साडीची म्हातारी त्या कडकली. त्यानं फुल्लाच बात घेवला ना टाकून दिला धड. घरला आला. बायको म्हणली तेवढ्या पाण्यात टाकला. छाती एवढं पाणी आलं. आता तुम्ही मध्ये ये ना का घरात. कस का पहिले हे पाणी होतो की अंगावर. ह्याना म्हणला का बरे हे बये आता माय मेल्या आंघोळ करावं लागला काय. खरंच आहे म्हणला. भड ओतून घेतला. उद्या आंघोळ केली की लोक चेवी होत्या. घरात येऊ लागला का असलं गुळाचा खडा पाहिजे त्याच्या तोंडात घातली. ह्यानं म्हणला गुळ काबर खाऊ. माय मेल्या कडू काढावं लागला काय. रात्रीच्याच हे सगळं प्रोग्राम. आणि 4-5 वाजता 13वा करून बासुंदी खा, लाडू खा, जामुन खा. आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले. कुणाचं वाईट करणे ध्यानात ठेवा. म्हातारीवर आहे गावात चोर चोरी केल्या आणि हे बक्कल 100 झाड आहेत. त्याच आंब्याच्या झाडाखाली वाटून काय लागल्या हे हेंद्रे चोर. त्यांना म्हणले तुला 1 किलो सोनं. दुसरं म्हणले मला 1 किलो सोनं. तुला 2 किलो चांदी. ह्यानं म्हणले मला 2 किलो चांदी. 2 लाख तुला 2 लाख मला. वरून म्हातारी म्हणली माझ्या बी नावचा एक वाटा करा रे. चोर भूत सोनं तिथंच चांदी तिथंच. काय सांगा तुमची झोप जामो सांगायला ध्यानात ठेवा. सोनं तिथं चांदी तिथं. 6-6 महिने हागून लागली चोरावाला. पिवळं भात टाक, पांढरं भात टाक, लाल भात टाक, नारळ
आवळं टाक, हिरवी मिरच्या टाक, लाल मिरच्या टाक, आमचं महाराज खाऊन तर महाराज काय सांगाव, म्हातारी खाली उतरली माय, उतरून 10 वार साडी तर मग 3 वार फाडली अंकड महाराज. तेव्हापासून हे कंपनी 6 वार साड्या काढली भंगर कोपट्याची. पहिलं 9 वारच होती, 3 वार मध्ये बांधली, लुटू लुटू घरला आली. उठा उठा साधू संत साधा आपण आहेत जाईल हा नरदेह मग गायचा भगवंता. अजून झोपून आहेस का रे? म्हणल्या सोनाच्या छातीत भाग 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 लाट लाट माय भूतोन सासू घरला आली की मी कवाड काढाय जाईना, पहिलं माझ्याच गळ्याला पडते आहे. हौदात लप गाड्या, चुलीच्या कट्ट्यात किचन मध्ये हे गेलं कवाड काढलं, काढल्या महातुरीत थाड मार विंड घरात. सोनं तेवढंच, चांदी तेवढंच, पैसे तेवढंच. माय एवढं लय बटा, माझी कटकट काढावं, माझी साडेसाती काढावं, माझी पिढा काढावं, पण मला नेऊन तळ्यात टाकलाच की रे माय. माझ्या मायची शपथ मी टाकत नाही, तिनं नेऊन टाक म्हणून मी टाकला वे. म्हातारी म्हणली याको मध्याना हेडतीस होत्या ना बायचोच ऐकून मला नेऊन टाकतोस. तिनं म्हणली माझ्या बाई माझ्या माईची शपथ मी टाकत नाही, हेनेच पावशर दारू पिऊन तुम्हाला रात्री नेऊन टाकल्या. माय ते सगळं हेडगा लागू रे. एवढं लय सोनं चांदी कसं आणलीची वासा का सांगू रे. ज्या मला तळ्यात नेऊन टाकलाच बघ, त्या तळ्यामध्ये नुसतं सोनं चांदीच आहे रे. ह्यानं म्हणला म्हाताऱ्या माईला टाकला तर एवढं लय अंडी आहे, उद्या तरण्या बायकोला घेऊन टाकावं म्हणला. दापक्याला गेला 10-12 गोळ्या आणला झोपीचे, 1 गिलास ज्यूस आणला, दुधामध्ये गोळ्या टाकला, हिनं ज्यूस पिलीन झोपी गेली. रात्रीच्या वाद उचलला नेऊन तळ्यात टाकला माय. हा बघला इकडं सोनं घेऊन येते का तिकडून सोनं घेऊन येते. म्हातारी इमानदार होती म्हणून शक्तीला आली, हिनं बैमानी केली म्हणून तिकडच खपा झाला. वळखेल औषधी कोणी टाकला का स्वामित्राते अर्ध छनन लागता. माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, भाग्यवंता हाची कामे मापे ना मोई खरी आनंदाची पुढच्या अंगी सोडते संगे उधळती. गेले त्या खाली किती पंगतीशी सुकाळ. 5 क्विंटल तांदूळ खाट्यापर्यंत गाव खाते, दापका खाते, खेरडा खाते, भाकरकोंडा खाते. हनुमंतराया म्हणले पर्वत उचलून घेतो, का लागलं ते घेतील सुशेष वैद्य. लक्ष्मणाच्या भेळात होतील, लक्ष्मणला उठवतील, माझा जय जयकार होईल. घरी विलंब करू येतो, उद्या येईल भागवत शक्ती वरदान होतं कार्य समजतं नाशे. जर इथं थांबलो मी तर आरती सकाळी 9ला होते आहे. एक ओळी सांगायचं, दुसरी ओळी थोडक्यात 8 वाजे पुढे ते मांडल्या झळपा वाजले माझे बळावशी सगळं मज केवळ गोवावया. पर्वतानं माझी थट्टा मांडली आहे आणि थट्टा करणाऱ्याला मी सोडणार नाही. रावणाची गोवादरी हमाशी उमरून याच्या कंदाशी औषधीची नेईना. व्यंकट महाराज याला मुळा सैद उपडतो आणि रामाच्या जागी घेऊन जातो. करुणीच्या राम नामे भूमकार कपिनारे सुरासुर चराचर भैवे. भगवान रामचंद्र महाराज की आहे कोणते गुंडाळलेले उडके हाते शिखर कवले ते हाते बदली जातो पर्वताचे भूते आकांते कलकल. 40 कोस उंचीचा 20 कोस रुंदीचा पर्वत. मारुतरायाच्या शेपटीमध्ये पार्वती आहे. तुमच्यासाठी सांगतो, पार्वती आहे महाराज. आणि तुम्ही म्हणाल पार्वती का शेपटीमध्ये, त्याचं एक आहे मागे झालेलं कारण. ज्या वेळेस महादेवानं घर बांधलं महाराज, पार्वती म्हणली महादेवा लग्न करून 4-5 वरी झालं नाही, बरंच वरीच होऊन गेलं आणि तुम्ही बघा शमशानभूमीत राहता, सोयरे दाहिरे किचन बट्टा, बाथरूम, स्वयंपाक, खुल्ली, अभ्यासाची खुल्ली, वीरभद्र गणेश कार्तिकी कुठं राहावं. महादेवाला राग आला, रोज बायको हिने म्हणून महादेवानं म्हणलं जगात नाही सारखं घर बांधतो, जगात कुणाचंच घर नाही तसलं घर बांधतो. विश्वकर्माला फोन केले, विश्वकर्मा आला आणि महादेवा काय आज्ञा आहे सांगा. असं घर बांधायचं, कोणी माझं घर म्हणायचंच नाही, तसलं घर बांध. विश्वकर्मानं म्हणला महाराज तुम्ही जे अपेक्षा केलं त्याच्या